to today's Sanskrit seminar. We are honored to have with us Mr. Jagdish Indalkar, a distinguished educator and expert in the field of Sanskrit. Sir has an illustrious career spanning several esteemed institutions, including teacher in IES School, Shivaji Shikshan Sanstha, KVK Sarvajanik School, principal currently in Lion MD Bhuta School Science. Sir has contribution Sir has contribution to education are extremely, and his membership includes Rajya Abhyaskram Arakhada Samiti in Bal Bharati Textbook Committee, Rajya Patya Pustak Samiti Mandal, Bal Samiti Pune Sanskrit subject export. Currently, Sir is working on a curriculum for the new education policy and various other initiatives. We are grateful for Sir's presence and expertise. Please join me in inviting Mr. Jagdish Indalkar sir to commence the seminar. Welcome, sir. Hello. Yeah, thank you, teacher. We will start now. My सर pleasure. एंटायर संस्कृतचे किती आहेत आणि कॉम्पोजिटचे किती मुलं आहेत? एंटायरचे आता जॉईन किती झाले नाही सांगता येत, पण टोटल 9 आहेत आणि याचे 3 आहेत. मग कॉम्पोजिटच्या मुलांसाठी आपण नंतर घेऊया, कारण पूर्णतः वेगळं आहे पॅटर्न. अच्छा, सो कॉम्पोजिटची मुलं जर जॉईन झाली असतील तर त्यांना आपण नंतर कधीतरी घेऊया. वी विल स्टार्ट फॉर एंटायर. हां हां, चालेल चालेल. आर यू एबल टू सी द स्क्रीन? येस सर. सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स करतो की तुम्ही एंटायर संस्कृत ॲज अ सेकंड लँग्वेज म्हणून ऑप्ट केलंय. तुमचा हा बोर्डाचा पेपर असतो. आज आपल्या सेशनमध्ये बोर्डाचा पेपर नेमका कसा असणार आहे संस्कृतचा टेंटेटिव्हली पेपर पॅटर्न तुम्हाला माहित आहे, आणि त्याचा अभ्यास वर्षभर करताना आपण अभ्यासात काय कोणकोणत्या प्रश्नाच्या बाबतीत कशी कशी काळजी घेतली पाहिजे, कसा सराव केला पाहिजे याचा विचार करणार आहोत. हा ऍक्च्युली तुमचा बोर्डाचा पेपर आहे. सगळ्यात पहिल्यांदा ह्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचा नीट अभ्यास केला पाहिजे. जसा मॅथ्सच्या पेपरच्या अगोदर किंवा गणिताच्या पेपरच्या अगोदर किंवा जॉग्रफीच्या काही इन्स्ट्रक्शन्स असतात. प्रत्येक पेपरला, प्रत्येक क्वेश्चन पेपरच्या पूर्वी काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात त्या पार्टमध्ये. त्या इन्स्ट्रक्शन आपल्याला मॉन्डेटरी असतं. वी हॅव टू फॉलो दॅट. सर्वासु कृतीषु वाक्यानं पुनर्लेखनम आवश्यक. इट मीन्स ज्या ज्या क्वेश्चनला तुम्हाला पुनर्लेखन करा, रिराईट द सेंटेन्स अशी संस्कृतमध्ये सूचना आहे. तिथे तुम्हाला पुनर्लेखन करणं आवश्यक आहे, अन्यथा तुमचा मार्क कमी होऊ शकतो. यथा सूचना यथा सूचनम आकलन कृतयः व्याकरण कृतयः आरिकेतव्याः. सूचनेप्रमाणे काही तुमच्या आकलन कृती आहेत आणि काही व्याकरण कृती आहेत, त्या तुम्हाला ड्रॉ करायच्या जिथे तिथे सांगितले तिथे. आणि थर्ड इन्स्ट्रक्शन खूप महत्वाची आहे. आकृतीनाम आलेखनम मसी लेखन्या कर्तव्य. इट इज अ मॉन्डेटरी की जे जालरेखाचित्र असेल किंवा जे बॉक्स असतील, ज्याला आपण संस्कृतमध्ये जालरेखाचित्रच म्हणतो, जे डायग्राम्स असतील आणि ते तुम्हाला रिप्रोड्यूस करायचे एक्झाममध्ये, ते तुम्हाला बाय पेन, मसी म्हणजे शाई, पेननेच लिहिले पाहिजे. पेन्सिलने लिहून चालणार नाही. पेन्सिलने डायग्राम काढणं चालणार नाही फॉर द संस्कृत. कदाचित तुमच्या इंग्लिश हायर लेवलचा पेपर तुमचा जो असतो त्याच्यासाठीच्या इन्स्ट्रक्शन्स वेगळे असतात. माइट बी तिथे पेन्सिलने सांगितलं असेल, पण
संस्कृतच्या बाबतीत पेनानेच तुम्हाला आकृत्या करायच्या. त्यामुळे आता जेव्हा जेव्हा तुम्ही पेपर प्रॅक्टिस कराल, की तुमची शाळेची युनिट टेस्ट असेल, सेमिस्टर एक्झाम असेल किंवा टेस्ट सिरीजचा पेपर असेल, तेव्हा फॉर दॅट ऑल्सो यू हॅव टू राईट ड्रॉ द डायग्राम्स बाय द पेन ओनली, नॉट बाय द पेन्सिल. यू विल गो अहेड. हा जनरल 80 मार्क्सचा ढोबळमानाने विचार केला तर गद्य 20 मार्क्स, पद्य 18 मार्क्स, भाषा अभ्यास 17 मार्क्स आणि असे एकूण 55 मार्क्स जे आहे गद्य, पद्य आणि लँग्वेज ग्रामर याच्यावर तुम्हाला 55 मार्क्स आहेत. आणि हे जे मार्क आहेत, सुगम संस्कृतम 8 मार्क्स, लेखन कौशल्यम 9 मार्क्स आणि अपठितम 8 मार्क्स, हे मिळून 25 मार्क्स. इथे हे तुमच्या हातातले मार्क्स आहेत. त्याच्यासाठी या पोर्शनची वाट पाहायची गरज नाही. म्हणजे आजही तुम्ही अभ्यास केला नसेल सुरू, तर आता अभ्यास जरी चालू केला तर हे 25 पैकी 25 मार्क आपल्या हातातले कसे असले पाहिजेत याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. हे 25 पैकी 25 मला मार्क मिळाले पाहिजे. ह्या स्लाइडचा पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. दिस इज द टाइम मॅनेजमेंट फॉर रायटिंग पेपर ऑफ 80 मार्क्स, 3 hours. प्रथम विभाग सुगम संस्कृत हा 8 मार्कांचा जो प्रश्न असतो विथ ऑप्शन हा लिहायचा आहे. त्याला 15 मिनिटं आहेत. त्याच्यानंतर द्वितीय विभाग गद्य 20 मार्कांचा जो प्रश्न आहे त्याला 40 मिनिट्स मध्ये तुम्ही पेपर संपवला पाहिजे, तो पार्ट. तृतीय विभाग पद्यम 18 मार्काचा प्रश्न आहे, तो 35 मिनिटांमध्ये संपला पाहिजे. चौथा विभाग रायटिंग स्किल म्हणजे एसे असेल किंवा जो काही दुसरा ऑप्शन चा विचार केला असेल ट्रान्सलेट इंटू संस्कृतचा, तर तिथे 9 मार्क आहेत आणि 20 मिनिटांमध्ये तो प्रश्न संपला पाहिजे. भाषा अभ्यास 17 मार्क आहेत आणि 35 मिनिटं, म्हणजे प्रत्येक सब क्वेश्चनला 2 मिनिटं तिथे आवश्यक आहे. आणि 6वा विभाग अपठित 8 मार्काचा 15 मिनिटं, असा मिळून बाकी रिचेकिंगला तुम्हाला 15 मिनिटं शिल्लक मिळतात. आता हे तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीलाच माहित पाहिजे. कुठलाही टाईपचा प्रश्न 80 मार्काच्या पेपरमध्ये सोडवताना बऱ्याचदा असं होतं शेवटी की आपल्याकडे वेळ नसतो की अख्खा 3 तास बसून एक पेपर सोडवायचा. अशा वेळेला आपण एक सेक्शन सोडूया. माझा सुगम संस्कृत मला प्रॅक्टिस करायचंय, 8 मार्काचा आहे आणि मी दिवसातले 15 मिनिटं वेळ काढीन आणि हे मला 8 मार्कांमध्ये सुटला पाहिजे प्रश्न. असा आपल्याला बिट बाय बिट सुद्धा प्रॅक्टिस करता येते. म्हणून हे टाइम टेबल जे आहे पेपर रायटिंगचं, मिनिट टू मिनिटचं प्लॅनिंग, हे तुमच्या टेस्ट अभ्यासाच्या स्टडी टेबलला प्रत्येक विषयाचं लागलं पाहिजे. कारण प्रत्येक विषयाचं टाइम टेबल हे वेगळं असतं. संस्कृतच्या पेपरला प्रॅक्टिस फार गरजेची असते. असं म्हटलं जातं, अज्ञः तज्ञताम एति शनैहि शैलाः अपि चूर्णयति. म्हणजे काय, अज्ञ माणूस तज्ञतेकडे जातो. अज्ञ हा तज्ञ होऊ शकतो, हुशार होऊ शकतो. हळूहळू पर्वताचं सुद्धा चूर्ण होऊ शकतं. बाण ॲरो हा सुद्धा महालक्ष घाटू शकतो. पश्य अभ्यास विजृंभितम्. अभ्यास म्हणजे काय, संस्कृत मध्ये अभ्यास याचा अर्थ प्रॅक्टिस, परत परत करायची कृती म्हणजे अभ्यास, असं आपल्या ट्रेडिशन मध्ये अभ्यासाची डेफिनेशन दिलेली. की जी गोष्ट तुम्ही परत परत करा. म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण 10वीचे विद्यार्थी आहोत, आपल्याला 100 पैकी 100 मार्क मिळवण्याचं उद्दिष्ट लक्ष आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. कारण स्कोरिंग सब्जेक्ट म्हणूनच आपल्याला ह्या विषयाला ट्रीट करायचं आहे. तर अभ्यास हा सतत असला पाहिजे. म्हणजे लर्निंग, ट्रेनिंग, इन्स्ट्रक्शन आणि प्रॅक्टिस हे सक्सेस मिळवण्याचे 4 पॅरामीटर्स आहेत आणि हे कुठल्याही विषयाला लागतात. मग प्रॅक्टिस करायची म्हणजे काय करायचं, इवन इफ यू हॅव टू प्रॅक्टिस डेली, डू नॉट डू द सेम थिंग्स रिपीटेडली ॲज इट मे क्रिएट डिसइंटरेस्ट आफ्टर द सम टाइम. एकच गोष्ट परत परत एकाच पद्धतीने नाही करायची, वेगवेगळ्या प्रकारे प्रॅक्टिस करायची. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया, ही प्रॅक्टिस कशी केली पाहिजे. कशाची प्रॅक्टिस करायची,
नामांचे तालिका ज्या आहेत आणि धातूंच्या तालिका आहेत आपल्या 8, 9 आणि 10च्या टेक्स्टबुक मधल्या. सगळ्यात पहिल्यांदा यू सपोज टू हॅव विथ यू धातू रूपावली, नंतर नवनीतचं अनसीनचं बुक सगळ्यांकडे आहे का? अनम्यूट करून यू कॅन आस्क, यू कॅन से नवनीतचं अनसीनचं बुक आहे सगळ्यांकडे, किंवा चॅट बॉक्स मध्ये लिहिलं तरी चालेल. चॅट बॉक्स ओपन आहे का सर? हो. नाही नवनीतचं. ओके, एकच बुक पर्याप्त आहे तुम्हाला, नवनीतचं अनसीनचं बुक. वैष्णवी सगळेच म्हणतात नाहीये म्हणून. गौरीकडे आहे, मिहिकाकडे नाहीये, विहांकडे नाहीये. यू कॅन परचेस नाउ ऑल्सो. त्यात प्रोज, पोएट्री, एसेस प्रॅक्टिस साठी आहेत आणि इट इज मोर दॅन इनफ. येलो रंगाचं कव्हर पेज आहे, मी सरांकडे ते पाठवून देतो कव्हर पेज. मग सर तुम्हाला सांगतील, किंवा नवनीतचं अनसीनचं बुक जे आहे गौरी यू कॅन पोस्ट ऑन द ग्रुप ऑल्सो, त्याचं कव्हर पेज म्हणजे सगळ्यांना कळेल. तर हे अनसीनचं प्रॅक्टिस बुक आपल्याला दररोज ह्या प्रॅक्टिस करायचं आहे. रेसिटेशन ऑफ सुभाषित माला अँड अदर पोएट्री. रेसिटेशन म्हणजे फक्त पाठांतर करायचं नाही, ज्या 3 पोएट्री पाठांतराला आहेत म्हणजे ज्यांच्या इंडेक्स मध्ये कंठस्थीकरणार्थम लिहिलंय त्या पाठ करायच्या आहेत. तुम्ही QR कोड वरून त्याचे ट्रॅक डाउनलोड करून घ्या, तुमच्या मोबाईल मध्ये घ्या, तुमच्या ब्लूटूथ स्पीकरला जॉईन करा जर घरात ब्लूटूथ स्पीकर असेल तर, आणि ते दररोज ऐका. ऐकून ऑटोमॅटिकली पाठ होतो. लाऊड रीडिंग ऑफ द लेसन्स विथ अंडरस्टँडिंग. सपोज आता 5 लेसन्स तुमचे युनिट टेस्ट पर्यंत संपले असतील, अमूल्यम कमलम झाला असेल एक्सेट्रा, बरोबर. तर बऱ्याचदा असं लक्षात येतं की आपलं क्वेश्चन पेपर मधले पॅरेग्राफ जे येतात ते पॅरेग्राफ वाचण्याचं आपलं स्पीड खूप कमी असतं. म्हणून जोरजोरात, म्हणजे जसं आता मी लेक्चर घेताना मोठ्याने बोलतोय तसे मोठ्याने संस्कृतचे लेसन धडाधडा बोलले पाहिजेत, वाचले पाहिजे जोरात, संधी विग्रह करून. घरातल्यांचे लेसन जोपर्यंत पाठ होत नाहीत तोपर्यंत समजायचं की आपलं वाचन झालेलं नाही. कुठलीही गोष्ट म्हणजे नजर आपली त्या पॅरेग्राफवर तयार होते. म्हणून लाऊड रीडिंग ऑफ द लेसन्स विथ अंडरस्टँडिंग हे गरजेचं आहे. आणि स्वाध्याय बिलो द लेसन्स आणि अभ्यासपत्र. आपल्या 4 अभ्यासपत्र आहेत आणि प्रत्येक लेसन नंतर स्वाध्याय आहे. स्वाध्यायामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते अभ्यासपत्रांमध्ये नाही आहे. अभ्यासपत्रांमध्ये वेगळ्या टाईपचे प्रश्न आहेत. तर हे दोन्ही प्रॅक्टिस आपल्याला केली पाहिजे. प्रॅक्टिस चित्रवर्णन अँड अनुवाद रायटिंग. त्यातलं तुम्ही काय चूज केलं असेल त्याप्रमाणे वाक्य निर्माण आणि निबंध लेखन असे 4 ऑप्शन्स आहेत. चित्रवर्णन आणि अनुवाद म्हणजे इंग्लिश टू संस्कृत किंवा मराठी टू संस्कृत, वाक्यांचा अनुवाद, वाक्य निर्माण आणि निबंध. अनसीन प्रोज अँड पोएट्री. रिवाइज ट्रान्सलेशन. अनसीन प्रोज आणि पोएट्रीचा सराव कुठून करायचा? नवनीतच्या पुस्तकातून करायचा असं सांगितलं. रिवाइज ट्रान्सलेशन्स ऑफ लेसन असाइन्ड फॉर सरलार्थ. सरलार्थासाठी जे लेसन्स आहेत हे लिमिटेड लेसन्स आहेत, तर त्या क्वेश्चनचं डिस्कशन करताना परत त्या लेसन बद्दल आपण बोलूया. तर त्याचं ट्रान्सलेशन रिव्हिजन केलं पाहिजे, ट्रान्सलेशन फ्लो मध्ये लिहिलं पाहिजे. उदाहरणार्थ संस्कृत नाट्य स्तबका हा जो तुमचा 7वा लेसन आहे तो सरलार्थ लेखनासाठी आहे. त्यात 3 परिच्छेद आहेत, 3 उतारे वेगवेगळे आहेत नाटकांमधले. तर बऱ्याचदा तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाता की नाही माझं काही ट्रान्सलेशनच लिहायचं ना, असं नाही. ट्रान्सलेशनला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला भरपूर कष्ट घ्यावं लागतं. पॅरेग्राफ, ओव्हर रायटिंग, स्पेलिंग मिस्टेक, टेन्सेस, इंग्लिशचं ग्रामर, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात जेव्हा आउट ऑफ त्या परिच्छेदाला मार्क द्यायची वेळ येते. स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर, प्रॉपर नाउन मध्ये सगळं लिहिलंय का, हे सगळं महत्वाचं असतं. सो त्याच्यासाठी रायटिंग प्रॅक्टिस गरजेची आहे. फक्त ट्रान्सलेशन रट्टा मारला आणि एक्झाम मध्ये जाऊन लिहिलं तर ते ट्रान्सलेशन तुमचं परिपूर्ण असणार नाही. प्रॅक्टिस ऑफ रायटिंग माध्यम भाषा उत्तरम लिखित. सरलार्थ आणि माध्यम भाषा
हे जे दोन आहेत ते डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे क्वेश्चन अख्ख्या पेपरमध्ये तुम्हाला आहेत. तिथेच तुमचे मार्क कापण्याला एक्झामिनर, मॉडरेटर किंवा चीफ मॉडरेटरला संधी असते. त्याच्यामुळे ह्या दोन प्रश्नांची अधिक मेहनत, अधिक प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. रीड ऑल द प्रस्तावनास ऑफ प्रोज अँड पोएट्री लेसन्स. टेक्स्टबुक्स मध्ये सुरुवातीला, जसं व्यसनी मित्र परीक्षेच्या सुरुवातीला ब्रॅकेटमध्ये प्रस्तावना दिलेली आहे, ती प्रस्तावना संस्कृतमध्ये जरी असली तरी ती संस्कृत प्रस्तावना वाचून ती इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून तुम्ही ठेवायची. म्हणजे आता टोटल आपल्याकडे लेसन्स किती आहेत? टोटल आपल्याला पाहिले का इंडेक्स मध्ये? टोटल 15 लेसन्स आहेत, बरोबर. 15 इंट्रोडक्शन तुमच्या तयार आहेत. मग त्यात माध्यम भाषा या उत्तरताचा पण ऑटोमॅटिकली अभ्यास होतो. रीड द भाषा सूत्र अँड सॉल्व द एक्झाम्पल. बऱ्याच शाळांमध्ये टीचर असं सांगतात की भाषासूत्र आणि त्याचा एक्सरसाइज आहे तो एक्झामला येणार नाही. भाषासूत्र ग्रामरचे टॉपिक्स आहेत, बरोबर. तर त्या ग्रामरच्या टॉपिक मध्ये, भाषासूत्रामध्ये पेपर सेट करताना बरेच क्वेश्चन्स त्यातून घेतले जातात, त्यातून विचारले जातात. सो भाषासूत्र जे आहे ते फक्त 10वीच नाही, 8वीच्या पुस्तकामध्ये भाषासूत्र आहेत, 9वीच्या पुस्तकामध्ये भाषासूत्र आहेत. सी तुम्हाला ग्रामरचा म्हणजे लँग्वेज स्टडी म्हणून जो स्टडी पोर्शन आहे तो 8, 9, 10 ग्रामर आहे. म्हणून त्या सपोज संख्यावाचक विशेषण असतील तर नॉट नेसेसरी 10वीच्याच पुस्तकातली उदाहरणे विचारतात. 8वी मध्ये फारशी नाही आहेत, पण 9वी मध्ये जिथे संख्या विशेषण आणि भाग 1 आणि संख्या विशेषण आणि भाग 2 पार्ट एक्सप्लेन केलेले आहे, त्या लेसन मध्ये खाली एक्सरसाइज मध्ये सेंटेन्सेस आहेत. ते सेंटेन्सेस सुद्धा तुम्हाला बोर्ड एक्झामला विचारले जातात. म्हणजे 10वीच्या पुस्तकाच्या बाहेरचं नाही येते, सिलेबसचाच भाग आहे 8वी आणि 9वीचं पुस्तक. ती सुद्धा एक्झाम्पल्स एकदा बसायचं शांतपणे आणि 10वीची पुस्तकात जिथे संख्यावाचक विशेषण आहेत तिथे आणि 8वी 9वीची पुस्तकामध्ये संख्यावाचक विशेषण जी आहेत ग्रामर टॉपिक्स मधली ती लिहून घ्यायची सगळी वाक्य. म्हणजे आपल्याला एकत्र सगळी संख्यावाचक विशेषण मिळतात. आता आपल्याकडे अजून 7 महिने आहेत, तर त्या 7 महिन्यामध्ये आपल्याला भरपूर तयारी करता येते. त्यामुळे संस्कृतची कृतीपत्रिका आकलन म्हणजे आशय समजणं, शब्दज्ञान म्हणजे तुमचं लँग्वेज नॉलेज आणि पृथक्करण अनालिसिस, या 3 ह्याच्यावर कृतीपत्रिका आपली कृतीपत्रिका आहे. या कृतीपत्रिकेचा जर आपल्याला स्ट्रक्चर माहित असलं, आराखडा नीट माहित असला तर पैकीचे पैकी मार्क मिळवायला काहीही आपल्याला अवघड नसतं. मगाशीच सांगितलं की डिव्हिजन ऑफ मार्क्स हे 80 मार्क्सचा अशा प्रकारे आहे. सुगम संस्कृत 8 मार्क्स, गद्य 20, पद्य 18, लेखन कौशल्य 9 मार्क्स, भाषा अभ्यास 17, अपठित 8 असे मिळून 80 मार्क आहेत. आणि विथ ऑप्शन तर 120 आहेत. तर आपल्याला नेहमीच पेपर संस्कृतचा विथ ऑप्शन सोडवायचा आहे. त्यातला पहिला जो भाग आहे सुगम संस्कृत, नावाप्रमाणेच ते सोपं आहे. काय आहे? टोटल 58 वर्ड्स आहेत, राईट. हे कधी केलंय का? चित्रपदकोश 5 कॅटेगरीमध्ये आपला डिवाइड केलंय. पेज नंबर 1, 2, 3, बरोबर. टोटल 58 पिक्चर्स आहेत. त्यातले 16 उपयुक्त वस्तूंनी, वस्त्राणी 8, खाद्यपदार्थ 8, रुचया, टेस्ट 6, क्रिया 20 असे मिळून 58 वर्ड्स आहेत. हे 58 वर्ड्स सुगम संस्कृतम मध्ये विचारले जातात. चित्रपदकोश अ पार्ट मध्ये, आ पार्ट मध्ये संख्या आणि ई मध्ये समय असं मिळून सुगम संस्कृतमचा आपला पेपर सेट केला जातो. म्हणजे पेज नंबर टेक्स्टबुक मधल्या पेज नंबर 1, 2, 3 याच्यामध्ये सुगम संस्कृतम हा पेपर सेट केला जातो. या 3 पानांवर तुम्हाला 8 मार्काचा प्रश्न आहे. चित्रम दृष्ट्वा नामाने लिखत पंचतः 4, 58 पैकी 5 चित्र विचारली जातात आणि तुम्हाला 4 नावं लिहायचे आहेत. अशा प्रकारे 1, 2, 3, 4, 5 विचारले जातात. प्रत्येक चित्राचं नाव लिहिण्यासाठी 1 गुण आहे. It is very easy remember the name along with the pictures, but only if they are written properly you will get full marks.
So you should give special attention to writing Shuddha Lekha. Each word carries 1 mark, so be careful in writing. हे का दाखवलेत सांगा बरं. अनम्यूट करून बोला, म्हणजे मला असं पॅसिव्ह लेक्चर नाही घ्यायचंय तुमच्या बरोबर. आपण एक बघूया, हिची नावं सांगा जरा, अभ्यास झाला असेल मुलांचा तर. काय आहे पहिल्या पिक्चरचं नाव काय आहे? शाकम. शाकम. दुसरं? योजिनी. योजिनी. तिसरं? पादस्यूतः. चौथं? संकलयति. अंकलयचे. संकलयति. हे पाचवं? कषायम. कषायम. ओके. नंतर? गृह्णाति. गृह्णाति. जरा विचार कर. दरवाजा आहे. ददाति. पी ददाति. हा ॲरो लक्षात ठेवा. मॅक्झिमम लोकांचं ह्या 2 चित्रांपैकी जे चित्र येईल तिथे मार्क जातात. आपण पेपरच्या घाईमध्ये असतो. ॲरो लक्षात ठेवायचा. आणि हा दरवाजा उघडण्याचा ॲरो, बरोबर. त्याचं काय येणार मग? उद्घाटयति. या 2 क्रिया ह्या मार्क घालवणाऱ्या क्रिया आहे. पुढे? मूल्यांकन. हा, पुढे? आता इथे ॲरो नाहीये. पेज नंबर 3 वर 2 पिक्चर्स आहेत. आता ही ददातीची क्रिया आहे की गृह्णातीची क्रिया? त्याला काय लिहिणार तुम्ही? ददाती यच्छति लिहिणार की गृह्णाती? आलं लक्षात? ह्या पिक्चरचं कन्फ्युजन कसं होतं? त्याच्यानंतर आता ह्यातलं पहिलं आणि दुसरं, ह्यात काय शुद्ध आहे? दुसरं. संचिका. संचिका काय शुद्ध आहे? पहिलं. परपटम काय? पहिलं शुद्ध आहे. परपटम. परपटम मध्ये दुसरं. दुसरं. अन्विष्यती मध्ये दुसरं. शब्द फक्त लिहून म्हणजे आपल्याला लिहिता येतात असं कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही. त्याची सतत रायटिंग प्रॅक्टिस पाहिजे. शब्दम शुद्ध. आता मी सुरुवातीला सांगितलं ना, प्रॅक्टिस ही वेगवेगळ्या प्रकारे करायची, म्हणून ते काही स्लाइड्स तुमच्या प्रॅक्टिस साठी आहेत. नजर तयार झाली पाहिजे शब्दाची आपल्या. पाथेय पात्र. पहिलं की दुसरं? पहिलं. आता फर्स्ट और सेकंड? सेकंड. काय आहे? परपटम. काय आहे म्हणजे काय? मी कशासाठी ही स्लाइड घेतली सांगा बरं. हे दोन्ही पिक्चर्स कशाचे आहेत? परपटम. दोन्ही परपटम. आणि ही पिक्चर कशाचं आहे? रोटिका. ऍज अ मॉडरेटर म्हणून मी वर्षाचे 1,500 पेपर बोर्डाचे रिचेक करतो. आणि जर परपटमाने रोटिका आला असलं तर त्याच्यामध्ये हमखास मुलांनी चुका केलेल्या असतात. त्याच्यामुळे ही पिक्चर लक्षात ठेवा आणि त्याच्याप्रमाणे नीट म्हणून आपली नजर तयार करायची. मी नजर याचा अर्थ कळतंय का की आपलं आयसाइट क्लिअर पाहिजे की हे पिक्चर आलं म्हणजे ह्याचं नाव हे आहे आणि हे असंच लिहायचंय. झोपेत जरी ही सुगम संस्कृतींची नावं लिहिली तरी ती करेक्ट आली पाहिजे. त्याचप्रमाणे इन द सेक्शन रुची यू आर एक्सपेक्टेड टू राईट द नेम्स ऑफ द टेस्ट, दॅट इज मधुरा, अमला एक्सेट्रा. डोंट राईट द नेम ऑफ द ऑब्जेक्ट सीन इन पिक्चर लाईक शर्करा. म्हणजे ह्या
तिंत्रिणी, मरीचिका, कारवेल्लम या वस्तूंची नावं दिलीत, पण तुम्हाला ह्या वस्तूंची नावं लिहायची नाहीत, त्यांच्या ज्या चवी आहेत त्याची नावं लिहायची आहेत. रुची हा मुळातच फेमिनाईन वर्ड आहे, म्हणून त्याचं जे नाव येणार आहे ते फेमिनाईन मध्ये येणार. आम्ला, कटुहू, तिक्तम, कषायम, मधुरा, लवणम, त्या चवींची नाव आहेत. ओके. चव ही विशेषण असल्याने प्रत्येक शब्दामागे, म्हणजे तिंत्रिणी चिंच कशी आहे, आम्ला. मरीचिका हा फेमिनाईन वर्ड आहे, म्हणून त्याचं जे ऍडजेक्टिव्ह आहे, सी आम्ल, कटू, तिक्त, कषाय, मधुर, लवण, दीज आर द ऍडजेक्टिव्हज ऑफ दीज वर्ड्स. शर्करा, आता मधुरा का आलं, शर्करा फेमिनाईन आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून मधुरा आला. सैंधवम मीठ हे नपुसकलिंगी आहे, म्हणून त्याच्या चवीचं जे नाव आहे खारट, ते लवणम, ते नपुसकलिंगात आलं. ओके. आता इथे परपट किंवा एखादा अवलेह असतं आणि आंबट लिहायचं असतं, तर अवलेहच्या बाबतीत काय लिहाल, अवलेह आम्लाच लिहिणार की आम्लम लिहिणार. विशेषण विशेषचा नियम काय आहे, यद्लिंग विशेष्यस्य याच्या विभक्ती माहिती आहे का हा श्लोक. नाउन अँड ऍडजेक्टिव्ह संस्कृत मध्ये विशेषण ज्या लिंग विभक्ती वचनामध्ये हवंय त्याच लिंगाने विभक्ती वचनामध्ये विशेष्य, नाउन ज्या लिंग वचन विभक्तीमध्ये असतं दॅट इज द विशेष्य, त्याच लिंग वचन विभक्तीमध्ये काय असतं, नाउन सुद्धा असतं. म्हणजे आता बाजूला लिहून ठेवा तुमचा विशेषण विशेष्य हा जो टॉपिक आहे 8वी मध्ये शिकला असाल तो रिवाइज करायचा आहे. उत्तमः बालकः, उत्तमा बालिका, उत्तमम बालकं, सॉरी उत्तमम अपत्यम किंवा उत्तमम वाहनम, सुंदरम वाहनम. ओके. आणि नाउन ऍडजेक्टिव्हचा उत्तम अभ्यास करण्यासाठी तुम्हाला अलॉंग विथ द नाउन ऍडजेक्टिव्ह टेबल म्हणायचं आहे. म्हणजे कसं, उत्तमः बालकः, उत्तमौ बालकः, उत्तमाः बालकाः प्रथम, उत्तमम बालकम, उत्तमौ बालक, उत्तमान बालकान द्वितीया. मी काय कशा प्रकारचं टेबल म्हटलंय आलं लक्षात तुमच्या. फक्त नाउन कुठलंही एक ऍडजेक्टिव्ह घ्यायचं, नाउनला जोडायचं आणि त्या नाउन बरोबर नाउन ऍडजेक्टिव्हचं टेबल एकत्र म्हणायचं. असं एकदा आठवड्यातून एकदा जरी म्हटलं ती भाषा तुमच्या तोंडात आली की मग नाउन ऍडजेक्टिव्ह करेक्ट आलं की तुमचं धातुसाधित विशेषणांमध्ये पण चूक होत नाही, तुमची निबंध लेखनामध्ये पण चूक होत नाही. ग्रामर जिथे जिथे तुम्हाला स्वतःची वाक्य करायची किंवा वाक्य सॉल्व्ह करायचे तिथे कुठेच तुमची चूक होणार नाही. म्हणून नाउन ऍडजेक्टिव्ह टॉपिक महत्वाचा आहे. आता तुमचं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुक मध्ये ही जी पिक्चर्स आहेत ती पिक्चर्स कलरफुल आहेत, बट यू टेक colored pictures in exam, there won't be color pictures, so you won't get confused and in one glance you able to write the answer. Take a xerox copy of those pictures. ही जी पिक्चर्स आहेत ना पुस्तकाची PDF वेबसाइट वर, बालभारतीच्या वेबसाइट वर अवेलेबल आहे. डाउनलोड द PDF, take the printouts of page number 1, 2, 3 as many as 6. ओके. किंवा तुमच्या पुस्तकांमधून त्या पानांच्या कन्साइज झेरॉक्स करा. ही एक्झाम मध्ये कलर पिक्चर नसतो. इथे बघा सुरुवातीला आपण बघितले पिक्चर्स आपले. वन मिनिट स्लाइड घेतली. एक्झाम मध्ये कलर पिक्चर, एक्झाम मध्ये कलर पिक्चर्स नसणार आहेत, ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर्स बघून करेक्ट आन्सर लिहायची सवय लागली पाहिजे. सांगायचं एवढं. चित्रपट कोशातील जे शब्द असतात त्यांचा उपयोग अजून एका प्रश्नात येणार आहे. प्रश्न 4 अनुवादाचा, संस्कृत मध्ये ट्रान्सलेशन करा. म्हणून हे शब्द मगाशी जसं सांगितलं त्यांचं लिंग आणि रूपांचा सराव करा. म्हणजे हे हितेश शब्द नाहीत, ते शब्द तिकडे सुद्धा. म्हणजे मी फाईल ठेवली, मी फाईल
मध्ये कागद ठेवतो. आता फाईल हा शब्द कुठे आलाय? चित्रपद कोशामध्ये आलाय. संचिका असा शब्द, बरोबर. आता हा आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. हा मालाप्रमाणे चालतो. एवढा त्याचा तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे. आणि मग मी फाईल मध्ये म्हणजे सप्तमी येणार, म्हणून अहम संचिकायाम पत्राने स्थापयामी असं वाक्य. मी आता पेपर सेट करताना चित्रपद कोशामधली बरीच चित्रांचे शब्द जे आहेत त्याचा आधार घेऊन तिकडचे ट्रान्सलेशनचे क्वेश्चन फ्रेम केले जातात टू जज युअर ऍप्लिकेशन नॉलेज. म्हणून सुगम संस्कृतमध्ये असलेल्या आणि आत्ता म्हणजे संस्कृतात अनुवाद करा ह्याचा प्रश्नांचा फक्त चित्र हीच वापरली जात नाही. 8वी मध्ये पण तुम्हाला चित्रपद कोश गेलाय आणि 9वी मध्ये सुद्धा चित्रपद कोश गेलाय. तो 8वी 9वीतले चित्रपद कोश सुद्धा तुम्ही अशा प्रकारे अभ्यासायचे की ती जे शब्द आहेत ते जे शब्दसंग्रह आहे तो परत रिवाइज करायचा. त्यांचे फॉर्म्स तुम्हाला रिवाइज करता आले पाहिजे. Write answers vertically, one after another. While writing, there should not be cancellation or overwriting. Don't change order of the pictures. Okay? Exam मध्ये प्रश्न 1, 2, 3, 4, 5 असतील. युतकम, रंध्रिका, एक लिहिलं युतकम, पुढे इथे लिहिलं रंध्रिका. असं करू नका. एका खालोखाल एक, आणि हे लिहिताना पण एक सबलाईन सोडून द्या. पर्यायासह प्रश्न लिहा. Attempt this question with option. 5 पैकी 4 लिहायचे, पण तुम्हाला 4च्या 4 5च्या 5 चित्रांची नावं लिहा. अधिक वेळ जात नाही. मेलनम कुरुत हे थोडे वेगळ्या प्रॅक्टिस साठी प्रश्न केले मी तयार. असे प्रश्न काय पेपर मध्ये येणार ना, पण तुम्हाला माहित पाहिजे. हे काय आहे? पहिल्याचं नाव काय आहे? वस्त्रसूची. वस्त्रसूची. दुसरा चांद्र मुद्रिका. एकाच पिक्चरचा अभ्यास झालाय. तिसरा दृश्य फलकम. चौथं विद्युत कोश. आणि 5वं स्मृतिशलाका. त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही नंतर प्रॅक्टिस करा. मुद्दाम ज्या चुका होतात त्यात चुकीचा शब्द आणि बरोबर शब्द असा दोन्ही. म्हणजे अशा प्रकारचा पेपर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपला चित्रपद कोशाचा आपण अभ्यास करू शकतो. पेपर मध्ये डायरेक्टली चित्रच लिहायला येणार. त्याचा पण हे काय आहे? अक्षराणाम योग्यम क्रमम योजयित्वा अर्थपूर्णम शब्दम लिखत. असा पेपर एक्झामला असा प्रश्न येणार नाही, पण तुमचा अभ्यास होण्यासाठी हा प्रश्न अशा प्रकारची सराव प्रॅक्टिस केला पाहिजे. म्हणून मी सेशनच्या सुरुवातीलाच म्हटलंय प्रॅक्टिस याचा अर्थ एकच गोष्ट एकाच पद्धतीने करणे नाही. एकच गोष्ट दररोज वेगवेगळ्या पद्धतीने करणे म्हणजे प्रॅक्टिस. सांद्र मुद्रिका. इथे काय शब्द आहे सांगा? काय आहे यात शब्द? चित्रपद कोशातलाच हा शब्द आहे. संश्लेष पट्टिका. व्हेरी गुड. तिसरा सांगा पटापट. युतकम. चौथा आयसम. 5वं अवलेह. 6वं परीक्षते. व्हेरी गुड. 7वं मधुर. व्हेरी गुड. 8वं परिवेशयति. 9वं ददाति. आणि 10वं स्वेदकः. पुढे जाऊया. चित्रपद कोशाबद्दल काही डाऊट असलं तर विचारा, नाही तर आपण पुढे जाऊया. एनी डाऊट्स? क्वेश्चन नंबर 4 संख्या अक्षरही और अंकही लिखत. 1 ते किती संख्या करायच्यात आपल्याला? 1 to 100 नंबर्स करायचे. ओके, अकॉर्डिंग टू पेज नंबर, अकॉर्डिंग टू पेज टेबल ऑन द पेज नंबर 7. आता हे नंबर्स करताना ऑलरेडी तुम्ही 8 आणि 9 मध्ये पण
नंबर शिकलेला आहे. देयर इज ऑलवेज कन्फ्युजन इन रायटिंग द नंबर्स लाईक 18, 28, 38, 48 as the number 8 becomes ashta in some numbers and ashta in some other. So be careful. 8च्या जोडीचे जे 8च्या पटीतले जे नंबर आहेत 8, 18 पासून 88 पर्यंत, 98 पर्यंत. ओके, ही सिरीज तुम्हाला अष्टची सिरीज नीट लक्षात ठेवायची. ह्याचा स्क्रीनशॉट काढा, ही नंतर तुम्ही प्रॅक्टिस करा. हे चुकणारे नंबर्स मी मुद्दाम दिले प्रॅक्टिससाठी. जे सतत चुकतात ते नंबर्स दिलेले आहेत. काढलं? चला पुढे जाऊया. सिमिलर वर्ड्स विथ द 2 and 3. 22, 32, 42, 13, 23, 33 and numbers 18 to 90 because they are internal sandhi take place. So memorize these words properly. 2 and 3, 22, 32 etc. चे जे हे आहेत ते नंबर संस्कृत मध्ये जे आहेत त्रयोविंशतिः आणि द्वात्रिंशत् हे दोन्ही नंबर कन्फ्यूज करत असतात नेहमी. त्यामुळे ते नंबर्स आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे. हे जरा वेगळ्या पद्धतीने क्वेश्चन आहे. हा एक्झाम मध्ये असा येत नाही, पण तुमची नजर तयार होण्यासाठी तयार केलं. शोधता येईल. हे काय आहे सांगा बरं. की ते नंबर्स आहेत आणि हे इकडे शोधायचे, राईट. चत्वारी आहे का इथे, असा नंबर आहे बरोबर. याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही प्रिंट आउट घ्या आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस करा. असा एक प्रॅक्टिस कशी करायची हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. ज्या बॉक्सवर सर्कल जाईल तो नंबर तुम्ही येस द्व्यशीति द्व्यशीति ही है. ओके येस त्रिनवतिः. पुढे चतुस्सप्ततिः. चतुस्सप्ततिः. ओके पुढे चतुरशीतिः. चतुरशीतिः. चतुराशीतिः. तिथे बरोबर. आणि तिथे इंटरनल संधी होतो. चतुर प्लस अशीती प्रत्येक ठिकाणी आहे ना. एकाशीतिः, द्व्यशीतिः, त्रियशीतिः, चतुराशीतिः, पंचाशीतिः. बघा सगळीकडे पंच आणि अ आलाय म्हणून एकत्र आला, पंचाद आला. ओके सर, ही अशी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मला तुमची उत्तरांचा स्पीड म्हणजे जसं सुगमला मगाशी पटापट मी उत्तर देत होता चित्रांच्या बाबतीत, तशा अंकांच्या बाबतीत देत नाही. सो यू हॅव टू स्टडी प्रॅक्टिस इन धिस वे मोर. ओके संख्या अक्षरही अंकही लिखत. 3-2. Attempt this question with option. Write answers one after another. While writing number in Sanskrit, you have to be more vigilant. For example, एकाशीतिः, चतुष्पंचाशत्, त्रीणि. शुद्ध लेखनाच्या चुका ह्यात खूप होतात. लिहिण्याचा सराव करा. 2, 12 ह्या सगळ्या संख्या, 3, 4, 8 मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. षष्टीः के आहे की हे पहिलं आहे की दुसरं आहे हे आपल्याला माहित पाहिजे की पहिलं करेक्ट आहे. षड्विंशतिः, षड्विंशतिः, द्विषष्टिः ही उत्तरं आपली नीट आली पाहिजे. म्हणजे हे चुकणारे अंक आहेत आणि ह्याच्याशिवाय पेपर
सेट होत नाही. आता त्रिसप्तती कोणतं आहे, पहिलं की दुसरं? दुसरं. पंचषष्टी 65. 65. हा, आता काय सांगा, पहिल्याला काय म्हणा? नवाशिती. दुसरं अष्टनवती. समयस्तंभ लेखनम कुरुत. आता इथे घड्याळाचा अभ्यास पाहिजे. रायटिंग प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. रीड अ अँड आ कॉलम व्हेरी केअरफुली. डोंट डू क्रिस क्रॉस. First write a column and then appropriate answer before it. For the example, पंचविंशत्याधिक पंचवादन 5 25, सप्तवादन 7. हे जे नंबर्स आहेत ते मराठीत, देवनागरीत म्हणजे संस्कृतमध्ये म्हणजेच असे लिहायचे. 5.25 इंग्लिश मध्ये नंबर्स लिहायचे नाहीत या क्वेश्चन मध्ये. ओके. This activity will be asked only in the form of Stambha Lekhanam, match the column, as given on page number 4 and 5 in textbook. There will be 4 pairs, half mark for each. हे प्रत्येकाला अर्धा अर्धा मार्क आहे. पण हे असं केलं असं करायचं नाहीये तुम्हाला. स्तंभ लेखनम कुरुत हे तुमचे मार्क येतात, फक्त तुम्हाला प्रेझेंटेशन पार्ट नीट इम्प्रूव्ह करायचं आहे. तर अशा रीतीने पहिला पार्ट आपला संपला. आता सेकंड सेक्शन, दॅट इज अ गद्य. गद्य प्रश्न दुसरा 2 भाग असतात. गद्यांशम पठित्वा निर्दिष्टः कुरुत 7 मार्काचा एक परिच्छेद, दुसरा 60 मार्काचा दुसरा परिच्छेद. Each patches consist 80 to 100 words. द्वितीय भागामध्ये काय काय आहे? गद्याला एकूण किती पाठ आहेत? 7. टोटल 15 पैकी गद्याचे पाठ किती, प्रोस किती? 7. त्याच्यामध्ये गद्य किती डायरेक्टली, प्रोस 4, संवाद 2. बरोबर. 7 आणि 4 आणि 2 असे आपल्याला टोटल नाट्यसंवाद किती आहेत? 2 धडे. सरळ अर्थ हे जे सगळे धडे गद्याचे आहेत 15 पैकी 7 आणि 4 12, हे जे 13 धडे आहेत ते गद्याचे, राईट. त्या गद्याच्या 13 धड्यांमध्ये सर्व कृती आणि माध्यम भाषा या उत्तरम लिखत सर्व पाठांवर करायचा आहे. सरळ लेखनार्थ जो लेसन असेल, म्हणजे संस्कृत नाट्य स्तबकः हा लेसन सरळ लेखनार्थासाठी आहे. नदी सुक्तम हा लेसन सरळ लेखनार्थ आहे. या 2 लेसनवर सरळ लेखन किंवा माध्यम भाषा येणार आहे. या 2 लेसनवर क्वेश्चन नंबर पहिला जो आहे इथेच, म्हणजे प्रश्न दुसरा जो आहे त्याच्यावर ऍक्टिव्हिटीज विचारली जात नाही या 2 लेसन्सवर. इज इट क्लिअर? गद्य 30 मार्काचा जो आहे भाग, त्यात काय काय येतं? 2 पॅसेजेस. गद्यांशम पठित्वा सरलार्थम लिखत 4 मार्क आणि माध्यम भाषा उत्तरम लिखत 2 मार्क. असा मिळून प्रोज सेक्शन वर हा 20 मार्क्सचा पेपर असतो, ऍक्टिव्हिटी असते. आता कॉम्प्रिहेन्शनचे पहिला भाग, परिच्छेद आणि दुसरा परिच्छेद. पहिल्या परिच्छेदामध्ये काय असू शकतं? अवबोधनाचे प्रश्न, शब्दज्ञानाचे प्रश्न आणि घटनाक्रमेण लिखत. मग दुसऱ्या परिच्छेदामध्ये काय असणार? अवबोधन असणार, शब्दज्ञान असणार आणि जालरेखाचित्र पूरयत. म्हणजे ह्या दोघांमध्ये एका ठिकाणी जालरेखाचित्र आलं तर दुसऱ्या ठिकाणी घटनाक्रम. गद्यांशम पठित्वा निर्दिष्टः कृती कुरुत. अवबोधन 1 4 10 3. एक्झाम मध्ये अवबोधनम असं टायटल लिहायचं आहे. म्हणजे हे 3 सबप्रश्न, हे 4 सबप्रश्न तुम्ही सोडवणार आहात. 4 पैकी
3 सब क्वेश्चन सोडवणार आहात, बरोबर. उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत, मगाशीच सांगितलंय, जिथे जिथे पुनर्लिखत सांगितलंय तिथे पूर्ण वाक्य लिहायचंय. उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. नंतर कह कम वदति पूर्ण वाक्यन उत्तरम लिखत वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम और असत्यम लिखत. एषः गद्यांश कस्मात् पाठात्मक धृत्वा आणि अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. म्हणजे किती कृती झाल्या? 1 2 3 4 5 6. या 6 ऍक्टिव्हिटी पैकी एक्झाम मध्ये किती विचारले जाणार आहे? 4. आणि तुम्हाला किती लिहायचे? 3. ओके, क्लियर आहे. Avabodhanam activities based on understanding of the content of the passage. There are five types of activities suggested in the pattern. Any 4 will be asked in actual paper setting and students have to choice of any 3 out of 4. हे आताच आपण वाचलं, हे पाहिलं. आता 6 प्रश्न. उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. ऋतुवैन्याः स्वप्रजाः दृष्ट्वा चिंताकुलः जातः यतः असं आहे. तर आन्सर लिहिताना हे 2 ऑप्शन्स आहेत. त्यातला एक ऑप्शन तुम्हाला लिहून वाक्य परत लिहायचं आहे. आन्सर लिहिताना कसं लिहिणार हे कॉपी करायची गरज नाही. क लिहिलं उचितम कारण, त्याच्या खाली आन्सर लिहिलं, 1 नंबर असेल त्याचा. ऋतुवैन्यः स्वप्रजाः दृष्ट्वा चिंताकुलः जातः दिलेला पाठ, यतः पूर्ण जे करेक्ट ऑप्शन आहे तो लिहिला आपण आणि अंडरलाईन केली, तर तुम्हाला त्याचा पूर्ण मार्क मिळेल. नुसताच एवढाच पार्ट लिहिला आणि हे लिहिलं नाही तर ह्या सूचनाच तुम्हाला कळली नाही. काय सांगितलंय? उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. यू हॅव टू राईट सेंटेन्स अगेन. क्लियर ना? तसंच उचितम कारणम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. जे कारणाच्या बाबतीत आहे तेच पर्यायाच्या बाबतीत आहे. You have to write the full sentence and underline the answer part. Secondly, kaha kam vadati, who said to whom. There are 2 questions to be answered in this activity. Kaha म्हणजे who आणि kam म्हणजे to whom. कहचं उत्तर प्रथमेत येतं आणि कमचं उत्तर द्वितीयेत येतं. तिष्ठन्तु चारणाः. कह ऋतुवैन्यः प्रथमा विभक्ती, कम स्तुतिगायक द्वितीय विभक्ती. ऋतुवैन्यः स्तुतिगायकान् वदति असं पाहिजे, कारण वदति हे कॉमन वर्ब आहे ह्या क्वेश्चनचं. सो आन्सर इज ऋतुवैन्यः स्तुतिगायकान् वदति. यू हॅव टू राईट द आन्सर इन दिस वे. आता ही ते कशालाही अंडरलाईन करायची गरज नाही, पण नुसतंच ऋतुवैन्य कह आणि कम असं लिहिलं तर चालणार नाही. तुम्हाला ह्या क्वेश्चनचं आन्सर द्यायचंय, कह कम वदतीचं आन्सर द्यायचंय. म्हणून पूर्ण सेंटेन्स तुम्हाला फ्रेम केलं पाहिजे की कहचं जे क्वेश्चन आहे त्याचा आन्सर प्रथमेत येणार, कमचं जे आहे त्याचं द्वितीयेत येणार. सो पृथुवैन्यः इज द प्रथमा, स्तुतिगायकान् इज द द्वितीया. तर पृथुवैन्यः स्तुतिगायकान् वदति असं पूर्ण आन्सर लिहा. सेम अकस्मात आगंतुना सह मित्रता न युक्ता हे सेंटेन्स आहे. सो हू सेड टू होम. काकः मृगम वदति और एकाक्षः चित्रांगम वदति. चित्रांगम. Both the answers are correct as they are proper nouns. असं एक्झाम मध्ये लिहायचं नाही. कहचं टेबल बनवलं आणि कमचं. सो कह कम वदतीसाठी वदती नंतर पुढचं येतं पूर्ण वाक्यानं उत्तर. ह्याच्यासाठी प्रश्नवाचक शब्द तुम्हाला ओळखता आला पाहिजे. किम, कथम, किमर्थम, कुतः, कदा, कुत्र, कति, कीदृशः, कीदृशी, कीदृशम. हे आपल्याला काय आहेत? आपले क्वेश्चन वाचक शब्द आहेत. जसं इंग्लिश मध्ये WH क्वेश्चन 7 आहेत, वर्ड्स आहेत तसे. टेक द स्क्रीनशॉट. त्याचं आन्सर आपल्याला लिहायचंय. शुकसारिका केन बध्यन्ते. शुकसारिका हा आत्मनः मुखदोषेण बध्यन्ते. वसुंधराया उदरे किं वर्तते. वसुंधराया उदरे धनधान्यादि सर्व वस्तुजात वर्तते. At that time you have to underline the answer word, not full sentence. Then avabodhanam वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम लिखत. एकस्मिन् दिने शंकरः स्नानार्थं नर्मदा नदीं गतः.
पुनर्लिखित्वा means again you have to write a sentence. Next line you write is it true or false. असत्यम किंवा सत्यम लिहिल्यावर दंड देणं अपेक्षित आहे. आणि संस्कृतचा अनुस्वाराचा नियम माहित आहे तुम्हाला. माहित नसेल तर 8वीच्या पुस्तकात प्रॅक्टिस करा. परसवर्ण किंवा म हलंत्य कुठे लिहायचा? जेव्हा नंतरच्या शब्दाची सुरुवात व्हॉवेलने झालेली जर असेल तर आधीचं म अनुस्वार न देता, आधीच्या अक्षरावरचा म अनुस्वार न देता पाय मोडका लिहायचा असतो, त्याला हलंत्य म म्हणतात. किंवा वाक्याच्या शेवटी जेव्हा येतो तेव्हा तो हलंत्य म म्हणतात, हलंत्य लिहायचा. म्हणजे इथे असत्यम म अर्धा पाय मोडका म्हणजे हलंत्य न लिहिता त्यवर अनुस्वार दिलात आणि दंड दिलात तर तुमचा मार्क जाणार आहे. ओके. हलंत्यम रूलचा अभ्यास नीट करायचा. एषः गद्यांशः कस्मात् पाठात् उद्धृतः. एषः पाठः व्यसनमित्र परीक्षा इति पाठात् उद्धृतः. प्रश्न काय विचारलाय? एषः गद्यांश म्हणजे आता तर व्यसनमित्र परीक्षाचा आधी आपण पॅसेज डिस्कशनला घेतला होता म्हणून असं त्या ह्याचं उत्तर पूर्ण आपल्याला लिहायचं. पुढे अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखित. पेज नंबर 117 नीट करायचं. अमरकोशातले सगळे शब्द राजा राट पार्थिव क्षमा भ्रमृपभूप महेक्षितः ही ओळ तर पाठच पाहिजे पण ते शब्द विग्रह केलेला कुठे काय आहे हे पण पाठ पाहिजे. त्या अमरकोशातले सगळं अमरकोश तुम्हाला तुमच्या QR कोड मधून जर तुम्ही स्कॅन केलं तर पूर्ण अमरकोशाचा 10वीचा ट्रॅक तुम्हाला अवेलेबल असेल. तो पाठ पाहिजे. अमरकोशातले शब्द पाठ पाहिजे. गोत्रागो पृथ्वी पृथ्वी क्ष्मा व अवनिर्मेदिनी मही इतके सिनॉनिम्स त्याला आहेत. भूमी ही स्त्री रूपम धृत्वा प्रकटिता. आता भूमी ही अंडरलाईन केलाय तर भूमी हीच्या ऐवजी तुम्ही अमरकोशात म्हणजे 10वीच्याच अमरकोशात दुसरीकडे कुठेही आता पाणी दुसरीकडे भूमीला अजून पण शब्द असतील. अमरकोशात इतरत्र पण ओळी आहेत भूमीच्या, त्या घ्यायच्या नाही. आपल्याला पाठ्यपुस्तकात आलेलाच अमरकोश घ्यायचा आहे. गोत्रा मेदिनी मही अवनी स्त्री रूपम धृत्वा प्रकटिता. भूपार पृथु वैन्यः नामधरायः प्रथमः अभिषिक्तः सम्राट. हा प्रश्न असला तर भूपालः तो न वापरता राजा पार्थिव नृपः भूपः यातला कुठलाही एक शब्द वापरला की तुम्हाला तो पूर्ण मार्क मिळणार आहे. सो अमरकोश हा ऑप्शनलला नाही, इट इज अ कंपल्सरी. सो शब्द ज्ञानम 3:2 धातुसाधित लेबंते अव्यय किंवा विभक्त्यंत चित्वा लिखत. दुसरा प्रश्न निर्माणम कुरुत. तिसरा विशेषण विशेष्य मागाशी जे सांगितलं ते. चौथं संधी. संधीला कधी पहिला हाफ विचारतात किंवा दुसरा हाफ विचारतात किंवा चौथं पद विचारतात. नंतर लकालम लिखत असे शब्दज्ञानाचे प्रश्न आहेत. सपोज हा परिच्छेद असेल. प्रश्न निर्माण करू तर तुम्हाला झालंय ऑलरेडी. विशेषण विशेष्य बघूया. हे करून घ्या, क्लिक करून घ्या. विशेषणम विशेष्य. मधुरा भक्ति अमूल्यम कमरम जगद्गुरु शंकराचार्य विशालम जगत. मेलनम कुरुत. तर मेलनम म्हणजे लघुतरः भागः मूलम तत्वम असं विचारलं जाईल. तर तुम्हाला ते मॅच द कॉलम बरोबर लिहायचं आहे. फक्त उत्तराचा पार्ट लिहायचा नाही. मेलनम म्हणजे दोन्ही पार्ट लिहिले पाहिजेत तुम्हाला. चयनम टू फाइंड अ चूज. चयनम टू find and choose either विशेषण or विशेष्य. then to find two pairs of विशेषण. अशा वेगवेगळ्या प्रकारे विशेषण विशेष्याचे प्रश्न येतात. then शब्दज्ञानमची दुसरी कृती आहे संधी. संधी या प्रश्नाकरता 3 प्रकारचं. पूर्वपद लिखत किंवा उत्तरपद लिखत किंवा विग्रहम लिखत. म्हणजे आयदर हा पार्ट किंवा आयदर हा पार्ट किंवा आयदर हे दोन्ही असं विचारतात. तर यातलं हे संधी नीट करता आलं पाहिजे. सुरुवातीला सांगितलं धडा घडा घडा आणि नीट वाचता आला संधी विग्रह करून की आपल्याला हे संधीचे सुद्धा मार्क व्यवस्थित मिळतात. लकारम लिखत.
लट लकार आहे, लंग लकार आहे, अंडरलाईन केलेल्या शब्दाचा लकार लिहायचा. सो लिहिताना कसं पाहिजे, पूर्ण वाक्य लिहायचं. आसीत डॅश लकार लंग लकार भवेत. काय आहे लकार सांगा. यदि क्रियते तरी चूर्णम भवेत. भवेत हा कुठला लकार आहे? विधिलिंग लकार. विधिलिंग लकार. व्हेरी गुड. वयम महाभागस्य नामधेयम जानीमः. जानीमः कोणता लकार आहे? जानीमः. लोट लकार. लट लकार. प्रेझेंट टेन्स आहे तो. अहम प्रसन्ना भविष्यामि कोणता लकार आहे? भविष्यामि. लृट लकार. लिट लकार. लिट लकार. ओके क्लिअर आहे. तर लकार व्यवस्थित आपले माहित पाहिजे. किती लकार करायचे आपल्याला? 5 लकार आहेत. इथे 4 झाले, 5वा मिसिंग आहे. भवतू असेल तर कुठला लकार झाला? भवतू लोट. लोट. आणि हा 6वा एक लकार आहे, तो इकडे विचारत नाही. पण बभूव हे रूप कुठल्या लकाराचं आहे? बभूव. चकार चक्र लेट लकार. चकार चक्रू. बरोबर. हा लिट लकारला काय संस्कृत नाव आहे अजून एक, किंवा मराठी नाव, किंवा इंग्लिश मध्ये काय म्हणतात? पास्ट परफेक्ट टेन्स, परोक्ष भूतकाळ. ओके. तो हे 6 लकार तुम्हाला नीट आले पाहिजे. नेक्स्ट पृथक्करण. बोर झाला असलाय, थांबायचं आहे की ब्रेक घ्यायचा आहे तुम्हाला? शुड वी कंटिन्यू? येस. या. पृथक्करणम रेखाचित्रण. दिस विल बी आस्क्ड ओनली ऑन गद्यांश आ. म्हणजे 2 गद्यांशात त्यातल्या दुसऱ्यामध्ये विचारणार. जाल रेखाचित्र, वृक्ष रेखा, प्रवाही जालम, स्तंभ पुराणम, शब्दपेटिका. एवढ्या प्रकारचे जाल रेखाचित्र आकृती आपल्या पुस्तकांमध्ये आहेत. पुस्तकातलीच आकृती येणार. आकृती काढणे गरजेचं आहे आणि आकृती पेनने काढायची आणि ती व्यवस्थित नावं लिहायची आहेत. नावं लिहिल्यानंतर त्याला परत अंडरलाईन करायची गरज नाही. ओके. पण जो शेप असेल तर शेप व्यवस्थित काढा. इथे हे दिलंय, हा कुठल्या शेप मध्ये आकृती आहे? हे कुठले सगळे शेप आहेत? सर्कल नाही आहे, बरोबर. हे कुठला शेप आहे? आता ह्याच तुम्ही स्क्वेअर कन्वर्ट केलं आणि लिहिलं तर कसं चालणार? म्हणून शेप इज इम्पॉर्टंट. जसं तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये दिलं असेल तसंच शेप मध्ये ते जालरेखाचित्र पूर्ण करणं गरजेचं आहे. हे काही पुस्तकातलेच मी स्क्रीनशॉट तुमच्या समोर ठेवलेत, ज्या धड्यांमध्ये प्रॅक्टिस दिलेले आहेत त्याप्रमाणे प्रॅक्टिस सतत करणं गरजेचं आहे. पृथक्करणम क्रमेण योजयेत. पृथक्करण मीन्स व्हॉट? एकतर पृथक्करण येतं अकॉर्डिंग टू द कॉर्नॉलॉजिकल ऑर्डर राईट द सेंटेन्सेस. घटनाक्रम महत्वाचा. घटनेच्या क्रमांना वाक्यांना क्रमांक दिला तोच ठेवायचा. 1 2 3 4. क्रमेण योजयेत. अरेंज द इव्हेंट्स इन कॉर्नॉलॉजिकल ऑर्डर. दिस ऍक्टिव्हिटी विल बी आस्क्ड फॉर गद्यांश अ. दिस ऍक्टिव्हिटी विल आस्क्ड मेनली फॉर स्टोरीज लेसन. सिक्वेन्स कुठे आहे? घटना एका पाठोपाठ एक कुठे घडतात? शंकराचार्यांच्या लेसन मध्ये घडणार, बरोबर. जिथे स्टोरी बेस्ड लेसन आहेत तिथेच घडणार ना. उपदेशात्मक लेसन मध्ये असं काय हे होत नाही. 1 wrong answer will affect another 2 or you can get the whole question wrong. कारण 4च दिलेत आणि 4घांचाच इव्हेंट तुम्हाला कॉर्नॉलॉजिकली लिहायचा आहे, बरोबर. कारण 1 चुकलं की ऑटोमॅटिकली दुसरं पण चुकतं. So write the events in correct order and also give the number in order of the events. तसं क्वेश्चन 1 2 3 4 आहे. आता हे पहिलं काय आहे? पुरोहितस्य उपदेशकथनम. पुरोहितस्य उपदेशकथनम, त्याला मी नंबर लिहिला 1. दुसरं पृथुभूपस्य धनुसज्जीकरणम, त्याला नंबर लिहिला 2. म्हणजे ह्याच नंबर जो नवीन सिक्वेन्स आहे ना तो सिक्वेन्स तुम्ही त्या सिक्वेन्सचा नंबर देणं गरजेचं आहे.
ओके, क्लिअर? दिवाबत्ती करायची. देन माध्यम भाषया सरलार्थम लिखत. While writing translation, word to word translation is not needed. Students can use their own words to elaborate the translation. या क्वेश्चनला प्रस्तावना लिहिण्याची गरज नाही. एकाच नाटकातले 2 उतारे असू शकतात. म्हणजे मगाशी मी सांगितलं माध्यम भाषा सरलार्थम लिखत, याला किती लेसन्स आहेत आपल्याकडे? 2 लेसन्सचा अभ्यास करायचा आहे. पहिल्या लेसनचं नाव काय? नाट्यस्तबक. नाट्यस्तबकामध्ये किती कॉन्व्हर्सेशन पॅराग्राफ आहेत? असे 3. आणि दुसरा लेसन काय आहे? आणि दुसरा लेसन काय आहे? तिथे ट्रान्सलेशन येईल असं नदी सुक्तम. तो अख्खा विश्वामित्राची अख्खी स्टोरी आहे. पण असं समजू नका किंवा असं जर शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं असेल तर ते चुकीचं आहे की एकच करायचा, कारण इथे 2 पैकी 1 लिहायचंय ना, दुसरं ऑप्शनलला टाका. तर असं करायचं नाहीये. कधी कधी बोर्डाचा एक पेपर 1 वर्ष सेट झालेला आहे की नाट्यस्तबक मधलेच 2 उतारे आलेले किंवा नदी सुक्तम मधलेच 2 उतारे आलेले. सो 2च्या 2 उतार्यांचा अभ्यास नीट करायचा आहे. कुठलाही उतारा म्हणजे दोन्ही लेसन तुम्ही थरो प्रिपरेशन करायचं आहे फॉर द ट्रान्सलेशन. हे झालंय आपलं. भाषांतराचा प्रश्न झाला की येतो माध्यम भाषया उत्तरम लिखत. दिस क्वेश्चन विल बी आस्क्ड ओनली फ्रॉम द एक्सरसाइज बेस्ड ऑन द प्रोज लेसन्स. प्रोज सेक्शन मध्ये माध्यम भाषा उत्तर आता प्रोजचे येणार आहेत. द आन्सर शुड बी डिवायडेड इनटू 3 पॅराग्राफ्स. Introduction, main answer, extra remark, your opinion, another example, benefiting Sanskrit shloka or moral. You can take the help of prastavana at the beginning of every chapter. Name of the chapter, original text, author, central idea behind the lesson. You should write the main answer in your own language. Don't by heart answer from any other source. त्यामुळे इथे गाईड, टार्गेट या कशाचाही वापर करायचा नाही. You have to write and you have to practice a lot for this. तुम्ही इंग्लिश माध्यमाचे विद्यार्थी असाल तर तुमचं इंग्लिश इथे जज केलं जातं, तुमचं रायटिंग स्किल जज केलं जातं. तुम्ही मराठी माध्यमाचे विद्यार्थी असाल तर तुमचं मराठीचं लेखन कौशल्य जज केलं जातं. पण अख्ख्या परिच्छेदामध्ये तुम्ही तुमची जी मीडियम लँग्वेज आहे ती संस्कृतच्या पेपर मध्ये जज करण्याचा हा एकच क्वेश्चन आहे. एक प्रोज माध्यम भाषा या उत्तरम लिखत आणि दुसरं पोएट्री माध्यम भाषा या उत्तरम लिखत. किती मार्क कमी होण्याची शक्यता असते? एक्झामिनरने 2 मार्क तर मॉडरेटर त्याचा 1.5 मार्क आरामात करतो जर त्याला ती भाषा आवडली नाही किंवा 3 पॅराग्राफ मध्ये उत्तर नसेल किंवा उत्तराचा एंड अंडरस्टँडिंग नसेल. कधी कधी नुसतंच लेसन लिहिलेलं असतं उत्तरामध्ये माध्यम भाषा उत्तरात, तर तसं आपल्याला करायचं नाही. उत्तरे लिहिताना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लिहून झाले की 1 ओळ सोडावी. पेपर प्रेझेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रेझेंटेशन प्लस कंटेंट इज इक्वल टू गुड मार्क्स. काकेन कह उपायः उक्तः. असं मी हे बघा एक उत्तर तुम्हाला लिहून दाखवलंय, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे नंतर तुम्ही आरामात वाचा. परिच्छेद आहे, प्रस्तावना आहे, मेन बॉडी मध्ये मेन जे इन्सिडेंट झालेला आहे तो लिहिलेला आहे. आणि मग माझं एंड उत्तराचं एक त्या उत्तराला ऍप्रोप्रिएट अशा श्लोकाने केलेलं आहे. हे असे श्लोक तुम्ही मिळवायचे. म्हणजे जशी तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करताना किंवा मराठीचा अभ्यास करताना निबंधांची तयारी करता तसंच माध्यम भाषा या उत्तराची सुद्धा तयारी करायची आहे. त्याच्यासाठी श्लोक जमवणं, प्रोवर्ब जमवणं, प्रेझेंटेशन जमवणं, तुमचं उत्तरामध्ये लॉजिकल कंटिन्युटी असणं. 2च मार्क आहेत, तिकडे 2 आणि पोएट्रीमध्ये 2. पण ह्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेणं आवश्यक आहे. मी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाता आणि ह्या क्वेश्चनची नीट तयारी करत नाही माध्यम भाषा या, आणि मग नंतर एक्झामचा रिझल्ट लागल्यावर सांगता की माझा तर सगळा पेपर बरोबर होता, मग मला इथे मार्क का नाही दिले.
2 पैकी 2 मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत आणि अधिकचे एफर्ट्स घ्यावे लागतात. नाव माध्यम भाषा उत्तर घेतला का बाळांनो? येस, पुढे जाऊया. सर सगळेच मराठी मीडियमचे इंग्लिश मीडियमचेच आहेत ना की मराठी मीडियमचे पण आहेत? सगळे इंग्लिश मीडियमचे आहेत. हे थर्ड पोएट्री मध्ये परत 2 पद्यांश पठित्वा निर्दिष्ट हा कृती ही कृत. देन माध्यम भाषा उत्तरम पद्ये शुद्धे पूर्ण लिखत अन्वयम पूरयत सरलार्थम लिखत. अशा प्रकारचं पद्य 18 मार्काचं आहे. 5 पोएट्री लेसन आहेत. त्यामध्ये कंठस्थीकरणार्थ पाठांतरासाठी 3 लेसन्स आहेत पोएट्रीचे. 3 पोएट्री आहेत. सुक्तीसुधा, युग्ममाला, चित्रकाव्य. सरळ लेखनार्थासाठी 2 आहेत. वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म. आणि जटायू शौर्यम आहे तो पोएट्री लेसन म्हणून तुम्हाला आहे. तो इथे मी दिलेला नाही. पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत जसं पहिल्या ह्याच्यामध्ये असणार तसंच कृती इकडे असणार. संधी विग्रह करा, विशेषण विशेष्य आणि जाल रेखाचित्र. एका परिच्छेदामध्ये अ मध्ये हे असणार. हे सगळ्या जाल रेखाचित्रम पुरयत. त्यान माध्यम भाषा उत्तरत लिखत इथे सुद्धा आशयानुसार योग्य अर्थ अपेक्षित आहे. पोएट्री माध्यम भाषा या सरलार्थम मध्ये कुठेही प्रस्तावना लिहायची नाही. प्रस्तावना कुठल्या ह्याला लिहायचे? आन्सर्सला प्रस्तावना लिहायचे, ट्रान्सलेशनला प्रस्तावना लिहायची नाही. माध्यम भाषा या उत्तर लिखत. दिस क्वेश्चन विल बी आस्क्ड फ्रॉम एक्सरसाइज बेस्ड ऑन द पोएट्री लेसन. राइट आंसर इन 2-3 paragraphs. Write an introduction with the help of prastavana given at the beginning of all the padya patha. Writing extra Sanskrit quotations relevant to the question will definitely add value to your answer. जे मागाशीच सांगितलं होतं. अशा प्रकारे सुंदर प्रेझेंटेशन कुठेही नको. क्लिअर आहे? एका मुलाचा पेपर मधला स्क्रीनशॉट मी मुद्दाम काढून तुमच्या समोर ठेवलाय की ह्या अशा प्रकारच्या रायटिंगला ह्याचं स्क्रीनशॉट तुम्ही सुद्धा काढून ठेवा तुमच्याकडे. कधीही 2 out of 2 मार्क मिळणार नाही. आयडियल आन्सर शुड बी लाईक धिस. वैद्यराज नमस्तुभ्यम अस्य श्लोकाचं स्पष्टीकरण कुरुत. टेक द स्क्रीनशॉट. पहिला पॅरेग्राफ मध्ये आहे, दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये व्यवस्थित आन्सर दिलेले आहे आणि शेवटी तुमचं कन्क्लुजन रिमार्क दिलेले आहे. आता कदाचित तिथे येणार नाही, ह्या श्लोकाला काय अधिकचं काही लिहिता येणार नाही, इट्स ओके. पण तुम्हाला प्रस्तावना दिली, तुमची नीट हास्योक्ती काय आहे ती एक्सप्लेन केलेली आहे, ते महत्वाचं. जाऊ पुढे. पद्ये पूर्णे. तर मला पोएट्रीचे सुक्ती सुधाच्या माध्यम भाषेला सुक्ती आणि श्लोक लिहायचे गरजेचे आहे का? नाही, अजिबात नाही. म्हणजे ती अख्खा श्लोक लिहिण्याची गरज नाही. ओके. पद्ये शुद्धे पूर्णेचे लिखत. जे लिहायचंय ते इथे पूर्ण आणि शुद्ध. दिस क्वेश्चन विल टेस्ट युअर मेमोरायझिंग स्किल ॲज वेल ॲज शुद्ध लेखन. It is a fun to learn Subhashitas and recite it in the specific tune. या सगळ्यांचे ट्रॅक तुम्ही मिळवा गुगल स्कॅनर मधून. हे सगळे आहेत आपल्याकडे. म्हणजे बालभारतीने त्या सगळ्यात उत्तम चालीवर ही सुभाषित मला तयार केले, ते ट्रॅक तुम्ही मिळवा. You will find the audio recording to poetry lesson on the QR code printed on the very first page of the book. Or download Diksha app, scan QR code with scanner and Diksha app. त्याच्याबद्दल अनिल सर तुम्हाला नंतर कधीतरी सांगतील. You will see the menu. Click the lesson you want. 95% of the textbook is audible in audio form. Diksha app जर तुम्ही डाउनलोड करून घेतलं, मी मागाशी म्हटलं ना की सतत ते लेसन्स ऐका तुम्ही, तर Diksha app मध्ये आपल्या सगळं संस्कृतचे सगळे लेसन
ऑडिओ फॉर्म मध्ये आहेत ते तुम्ही सतत ऐकत गेलात तर तुमचे ते लेसन ऑटोमॅटिकली बाय हार्ट होतात किंवा ती शब्द सतत कानावर पडून आपला कान आपला मेंदू संस्कृतसाठी खूप छान तयार होतो. यूज द फॅसिलिटी अँड लिसन टू प्रोज अँड पोएट्री अगेन अँड अगेन. नाव शुद्धे पूर्णचे लिखित. Two groups will be given. In first group, K, 2 shloks with 4 lines will be given. Beginning word and ending word will be given. You have to write one of which correct spelling. In the second group, that K 2, Subhashita of 2 lines will be asked to complete. You have to complete and write it correctly as it appears in the textbook. जसं पुस्तकात छापलं आहे तसं तुम्हाला लिहायचं आहे न पाहता. For this activity, you should get practice of writing each shloka from Sukti Sudha, Yugmamala and Chitrakarma. Pay attention to kana, matra, velanti, ukar, zodakshar, anuswar, visarga or rafal while writing. इथे तुम्हाला कुठलीही दया माया नाही. एक शुद्ध लेखनाची चूक झाली, 2 ओळीचा श्लोक लिहिला 2 मार्क. एक शुद्ध लेखनाची चूक झाली अर्धा मार्क गेला. 4 चुका झाल्या 0 मार्क मिळाला. त्यामुळे जे काही आय थिंक 17 की 18 श्लोक होतात सगळे मिळून काउंट करा. ते सतत जर 2 दिवसांनी एक पोएट्री लिहायची, आपली आपण तपासायची. आपल्यासाठी कोणीही त्याच्यासाठी आई बाबाची मदत किंवा ट्युशन टीचरची गरज नाही. आपण आपला जोपर्यंत गुड एक्झामिनर होऊ शकत नाही, चांगला परीक्षक होऊ शकत नाही, आपणच आपलं इव्हॅल्युएटर व्हायचं. आपल्याला म्हणजे आपल्या मेंदूलाच कळतं. जेव्हा दुसरं कोणतरी तपासून देतं की नाही तेव्हा तो ओव्हरलुक करतो, हे चुकलं. पण आपला मेंदूच जेव्हा आपण आपल्या मेंदूला शिकवतो, नाही माझं हे ऱ्हस्व आहे, तिथे तर ते दीर्घ आहे, मी ऱ्हस्व दिलं, तर मेंदू परत ती दुसरी चूक करायला जात नाही. त्यामुळे आपणच लिहायचं आणि आपणच तपासायचं. काही शब्द नेहमी चुकतात पोएट्री मधले, हे स्क्रीनशॉट काढून घ्या. कदाचित ह्यातले काही पोएट्री तुम्हाला आता झाल्या नसतील, कालांतराने सेमिस्टर पर्यंत हा सगळा पोर्शन आपला पूर्ण होतो आणि त्याच्यामुळे हे स्क्रीनशॉट काढून घ्या. हे शब्द कायम लिहिताना चुकतात. चाळीवर सुभाषिता म्हटली ती व्यवस्थित पाठ होतात. याच्यानंतर येतं अन्वयम पूरयत. This activity will be asked based on the verses from Sukti Sudha and Yugmamala. Anvay of the verses has been already given in the textbook. या पोएट्रीच्या नंतर प्रत्येक श्लोकानंतर ब्रॅकेट मध्ये अन्वय दिलेला आहे. तो अन्वय व्यवस्थित करायचा, स्वतःचा अन्वय तयार करायच्या भानगडीत पडायचं नाही. There will be 4 blank givens in the verse. Read the अन्वय and read the अन्वय again and again. Total 4 blanks, 1, 2, 3, 4. या 4 ब्लँक्सला उत्तर लिहायला 4 मार्क आहे. बरोबर, 1, 2, 3, 4. त्यामुळे अन्वयाचा प्रश्न नीट लिहायचा आहे. अर्धा मार्क आहे त्याला, राईट. हे शब्द तुम्हाला कोणी देणार नाही. कम्प्लीट द अन्वय, अन्वयम पूरयत असाच पेपर असतो. तो अन्वय काय आहे हे कोण देत नाही, एवढं लक्षात ठेवा. ओके. सो अन्वयम पूरयताचा प्रश्नाचा तुम्हाला वर्षभर नीट अभ्यास करायचा आहे. माध्यम भाषा या सरळ अर्थ लिखत. दिस ऍक्टिव्हिटी विल बी आस्क्ड ऑन ऑल द पद्य पाठास. ओनली 2 पोएट्रीज आर असाइन्ड फॉर दिस ऍक्टिव्हिटी. नाही सॉरी, इथे हे पण आहे, जटायू शौर्यम पण आहे. वाचन प्रशंसा, मानवता धर्म आणि जटायू शौर्यम त्याच्यामधले, आणि मानवता धर्म जटायू शौर्यम सुद्धा त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आहेत. बरा नवीन पुस्तकाचं जे एडिशन आहे त्याच्यामध्ये जटायू शौर्यम मध्ये पेज नंबर 63 वर एक नवीन प्रश्न ऍड केलाय. माध्यम भाषा उत्तरम लिखत. जटायू रावणयोः संघर्षस्य वर्णनम कुरुत. त्याच्यामुळे हा धडा म्हणजे ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. पोएट्री मध्ये 3 लेसन आहे, वाचन प्रशंसा, मानवता धर्म आणि जटायू शौर्य. Then come to the लेखन कौशल्य पार्ट 4. वाक्य रचना कौशल्य आहे हे. Avoid spelling mistakes. You have to pay the attention to all the rules of the grammar. काय काय आहे? पहिला 2 पार्ट आहेत.
अ मध्ये तुम्ही धातूनाम अव्ययनाम उपयुक्त वाक्यम लिखत करता किंवा संस्कृत अनुवादन लिहिता, म्हणजे इंग्लिश टू संस्कृत ट्रान्सलेशन करता. आणि आ मध्ये निबंध लिहिता किंवा चित्रवर्णन करता. निबंधासाठी जे विषय आहेत ते 104 105 पानावरचे आहेत, तेच विषय येणार. त्याच्या पलीकडचा विषय निबंधाला येणार नाही. पहिल्या धातुनाम अव्ययनाम उपयोगम कृत्वा. तर कथ्थला कुठल्या विभक्तीची अपेक्षा आहे, दाला कुठल्या विभक्तीची अपेक्षा आहे, हे तुमची सेंटेन्सेस नीट असली पाहिजे. पेज नंबर, टेक द स्क्रीनशॉट, रेफर द सेंटेन्सेस ऑफ द टेक्स्ट बुक. पेज नंबर 101, 102 and 103. 3 verbs and 3 adverbs will be asked and you have to frame his sentences, make the sentences in संस्कृत. वाक्य निर्माण तुम्हाला संस्कृत मध्ये करायचं आहे. टोटल 13 धातू आहेत आणि ही अव्यय आहे. ओके, या अव्ययांचा तुम्हाला, आता ही अव्यय कसली आहेत, ही सगळी लेखन कौशल्यासाठी उपयुक्त अशी अव्यय आहेत. दुसरा आहे संस्कृत अनुवादम कुरुत. This is also a good option if you are good in writing your own sentences. 8वी 9वी 10वीचं चित्रपद कोश जे मगाशी मी सांगितलं ते लकार, पुरुष, वचन, विशेषण, विशेष्य. त्याच्यानंतर सेकंड कंजुगेशन्स जे आहे 2 3 सेकंड ग्रुप ऑफ द कंजुगेशन्स. 2 3 5 8 8 9 धातू जे आहेत ते धातू तुमचे व्यवस्थित पाहिजे. लिट लकार आणि धातुसाधित विशेषण यांचा तुम्हाला अभ्यास पाहिजे. समासांचा नीट तुम्हाला अभ्यास झाला पाहिजे. मग संस्कृत अनुवाद करायचा ऑप्शनचा विचार तुम्ही करू शकता. ठीक आहे, ही वाक्य प्रॅक्टिस साठी घ्या स्क्रीनशॉट काढून आणि यू कॅन प्रॅक्टिस ऑफ दिस सेंटेन्सेस. फर्स्ट, देन संस्कृत अनुवादम कुरुत. काय काय तयारी करावी लागते ह्या सगळ्या स्क्रीनशॉट्स काढा. की 15 वाक्य जे 8वीच्या पुस्तकात दिलेत, पान नंबर 16 आणि 65 वर, आणि 9वीच्या पुस्तकामध्ये 32 पानावर, 32 पेज. नंतर चित्रपद कोश 3 वर्षांचा, म्हणजे 8वी 9वी 10वीचा. 1 4 6 10 गणातले धातू आहेत त्यांचे सगळे फॉर्म्स. त्याच्यानंतर समय, टाइम, नंतर सकाळ, रात्र, सायंकाळ, हिवाळा, पावसाळा, काय काय उमलते इत्यादी सगळी असे बेसिक वाक्य जी असतात त्या वाक्यांचा नीट आपल्याला अभ्यास, त्याचे शब्द आपल्याला नीट माहित पाहिजे. साधारणतः अशा प्रकारची वाक्य एक्झामिनेशन मध्ये फ्रेम केली जातात. ही वाक्य घ्या आणि त्याची ट्रान्सलेशन करा आणि टीचर कडून तपासून घ्या. दुसरा आ जो ऑप्शन आहे वाक्यात्मक निबंधम लिखत. There are 7 topics prescribed for this question. 7च्या 7 विषय नीट करायचे. आता तुम्हाला मम प्रिय कवी असा ब्रॉडर सेन्स मध्ये असेल, मग तुम्ही कुठलाही कवीचा एक एसे तयार करून ठेवा. मग तो कालिदासच पाहिजे असं काही नाही. तुम्ही भासाचा लिहा, मराठीतल्या एखादा साने गुरुजींचं लिहा. साने गुरुजींवर पण मुलं छान लिहितात. एक खग, एक नेता, एक उत्सव, एक पुस्तक, प्रियम पुस्तकम. मम प्रियम पुस्तकम म्हणजे श्यामची बद्दल अनेक निबंध मुलं लिहितात. मम प्रिया भाषा कदाचित मराठी भाषेबद्दल लिहितात, कदाचित संस्कृत भाषेबद्दल लिहितात. भारतीय प्रसिद्धम स्थलम, तुम्ही कुठे फिरायला जाता, कदाचित लेह लडाख वर लिहितात. काही वेळाला राजस्थानवर लिहिलेला दिसतो, काही वेळा केरळवर लिहिलेला दिसतो. तर ओन सेंटेन्स कन्स्ट्रक्शन वर्सेस प्रोवर्ब फॉर ब्युटिफिकेशन can be used. या निबंधामध्ये काही डाउट्स आहेत तुम्हाला? 5 ते 7 वाक्य करेक्ट लिहिणार, त्याच्या शुद्ध लेखनाचे नियम, सेंटेन्स फॉर्मेशनचे रूल्स, ग्रॅमॅटिकली करेक्शन्स, ह्रस्व दीर्घ, ह्या सगळ्या चुका अवॉइड करायच्या. तर बऱ्याचदा 15 वाक्य लिहितात आणि त्यातली 5 वाक्य करेक्ट शोधावी लागतात. म्हणून तुम्हाला 15 वाक्य लिहिली, त्यात 5 करेक्ट वाक्य आली, म्हणून 5 मार्क 5 पैकी 5 मिळणार नाहीत. हे लक्षात ठेवा. त्याला ऑप्शन आहे चित्रवर्णन कुरुत.
साधारणतः एक ब्रॉड थीम मध्ये विषय आहेत. कृषी कार्य, ध्वजवंदन, वर्षाकाल, विद्यालय, सायंकाल, प्रातःकाल, विपणी. ओके, ते टेक्स्टबुक मध्ये हे टॉपिक्स दिलेत. त्या टॉपिकशी रिलेटेड पिक्चर्स विचारलं जातं एक्झामला. एक्झाम मध्ये पिक्चर्स नाही, तुम्हाला पुस्तकात पिक्चर दिले नाही, ते बाहेरून विचारलं जातं, पण या टॉपिकशी रिलेटेड आहे. तर मग आपण काय करू शकतो या प्रश्नाची तयारी करताना, या टॉपिकशी रिलेटेड जे शब्द आहेत, जे वर्ब्स आहेत, त्याची सतत प्रॅक्टिस करायची. सहाय्यक शब्द आपल्याला दिलेले असतात. खाली मंजुषा दिलेली असते, चित्राच्या खाली पेटी आहे, त्या पेटीमध्ये बॉक्समध्ये संस्कृत वर्ब्स दिलेत, नाउन्स दिलेत, त्याची सगळ्या वापर करून फ्रेमिंग आपल्याला करावी लागते. Name of the objects will be printed on the pictures and those words will be in Prathama Vibhakti. You have to change the Vibhakti according to your uses. Similarly, verbs will be in the Manjusha. चित्राच्या डोक्यावर नाव दिलेलं असतं आणि खाली मंजुषामध्ये वर्ब्स दिलेले असतात. त्या दोघांची जोडणी करून तुम्हाला स्वतःची वाक्य तयार करायचे. आता कृषी कार्य, शेतात शेतीचं काम म्हणजे काय काय असू शकतं हे आपल्या डोळ्यासमोर आणायचं. वेगवेगळ्या प्रकारच्या अवजारांची नावं, शेतीच्या वेगवेगळ्या क्रिया. म्हणजे चित्रवर्णनाचा जर अभ्यास करायचा झाला तर चित्रवर्णन इज अ गुड ऑप्शन टू स्कोर 80 आउट ऑफ 80 मार्क्स इन संस्कृत. कारण हे इन्स्टंट तुम्ही लिहिता. सी, निबंध इन्स्टंट लिहिला जात नाही, तर तुम्ही स्वतःचा तयार करता आणि एक्झाम मध्ये लिहिता. पण पिक्चर कुठलं येणार आहे हे तुम्हाला माहित नसतं. असलेल्या पिक्चर, आलेल्या ऑन द स्पॉट आलेल्या पिक्चरची तुम्ही तयारी, तुम्ही वाक्यरचना करता आणि जेव्हा पैकीच्या पैकी मार्क मिळवता तेव्हा तो त्या पेपरचं वेटेज प्लस मध्ये नेहमी जात असतं. सो असे हे जे विषय आहेत, हे एवढेच विषय आहेत. या विषयांवरचे जे जे शब्द असतील, ज्या ज्या क्रियापद असतील, याच्या आधारे त्याच्या ऍडजेक्टिव्ह असतील, याच्या आधारे तुम्ही वाक्य स्वतःची तयार करून ठेवायची, विचार करून ठेवायचा. म्हणजे आपल्याला ते पिक्चर जर आलं तर फेमिलियर वाटतात, शब्द फेमिलियर वाटतात आणि आपण त्याचं वाक्य नीट करू शकतो आणि फुल मार्क आपल्याला मिळू शकतो. हे एक चित्र आहे, स्क्रीनशॉट काढून घ्याल या चित्राचा. हे दुसरं एक चित्र आहे. त्यानंतर फिफ्थ पार्ट, भाषा अभ्यास 17 मार्कांचा आहे. तालिका पूर्तिम कुरुत, नामतालिका, सर्वनाम तालिका, क्रियापद तालिका आणि धातु विशेषण तालिका. ओके, नामतालिका सगळी 8वी 5वी 8वी 9वी 10वीची नाव. सर्वनाम तालिका 8वी 9वी 10वीचे सगळे सर्वनाम. क्रियापद तालिकांमध्ये 1 4 6 10 गण आणि असं आणि क्रू धातूचे फॉर्म्स. 1 4 6 10 आणि हा 1 4 6 10 गण आणि असं आणि क्रू मध्ये लट, लंग, लोट, विदिर्लिंग आणि लट या लकारामधले कुठलेही 3 लकार विचारले जाते. धातुसाधित विशेषण तालिका मध्ये टेक्स्टबुक पेज नंबर 8 मध्ये जे कवी धावी, कबू धावीचे फॉर्म्स आहेत ते विचारले जातात. तर हे अगदी काय विचारलं जाणार आहे ना हे तुम्हाला माहित आहे. हेच एवढंच विचारलं जाणार आहे. एवढंच नीट लिहिण्याची प्रॅक्टिस आपल्याला परत परत करायची. अशा प्रकारे विचारलं जातं. देव शब्दापासून वाच शब्दापर्यंत म्हणजे 8वी ते 10वी जेवढी नाउन्स आहेत ती सगळी नाउन्स ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला विचारली जाणार. त्यापैकी कुठलीही 3 नाउन्स असतील. त्यानंतर सर्वनाम तालिकामध्ये सर्वनाम अस्मद युष्मत तद एतत् किम एतत् भवत् सर्व ही सगळी विचारली जातात. आणि लट लकारामध्ये लकार क्रियापद तालिकेमध्ये फक्त लेट जो सेकंड पास्ट परफेक्ट टेन्स आहे तो विचारला जात नाही. बाकी सगळे विचारले जातात. NA3 पाहिजे तर हे स्क्रीनशॉट काढून घ्या, हे तुम्हाला जास्त क्लॅरिटी येईल. परत एकदा जाऊया. टेक द स्क्रीनशॉट. सेकंड वन and third one. Fourth one,
क्रियापद तालिका, then धातु साधित विशेषण करणार. रेफर द पेज नंबर्स टेक्स्टबुक 78. त्याच्या बाहेरचं काहीही विचारलं जात नाही. हे 78, 79 वरच विचारलं जाणार आहे. तोच चार्ट तुम्हाला नीट करायचा आहे. देन इथे 8 पैकी 8 मार्क. हे टोटल किती मार्क झाले? तालिकापुरती कुरुतला 8 मार्क आहेत, राईट. 8 पैकी 8 मार्क तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला वर्षभर तयारी, पाठांतर, लेखनाचा सराव करणं आवश्यक आहे. त्या निर्दिष्ट कृती कुरुत 4-3 योग्यम रूपम लिखित्वा रिक्तस्थानानी रिक्तस्थान पूर्तीम कुरुत. संख्या, क्रम, आवृत्ती वाचन. समास, समानार्थक, विरुद्धार्थ शब्द सूचनानुसार कृतो. डू एज डायरेक्टर, डू एज डायरेक्टेड मध्ये वाच्य परिवर्तन, त्वांत लेबंत अवयव निष्कासयत, स्म निष्कासयत, त्वस्थाने भवान भवती, वचनम लकार परिवर्तयत आणि निजंतम कुरुत निष्कासयत. एवढ्या सगळ्यांचा आपल्याला आ मध्ये अभ्यास करायचा आहे. ह्या किती क्वेश्चन्स आहेत? 1, 2, 3, 4. बरोबर. ह्या 1, 2, 3, 4 पैकी तुम्हाला 3 लिहायचे. म्हणजे यातला कुठलाही एक तुम्ही ऑप्शनला टाकू शकता. बट आय सजेस्ट डोंट डू दॅट. यू प्रिपेअर ऑल द टाइप्स ऑफ ग्रामर क्वेश्चन्स हिअर. तिथे जास्त ज्याचे मार्क मिळतात ते कन्सिडर केलं जाईल. ओके. योग्यम रूपम लिखित्वा रिक्तस्थानं पूर्तिं कुरुत. समास तालिकां कुरुत. योग्य रूप लिखित्वा रिक्तस्थानं कुरुत. संख्या, क्रम आणि आवृत्ती ह्याची जेवढी 8वी, 9वी, 10वीच्या पुस्तकांमध्ये सेंटेन्सेस आलेली असतील ती सेंटेन्सेस सगळी तुम्हाला करायचे. ओके. दुसरा आहे समास. समास तालिका पूर्तीं कुरुत. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये समासांचा टॉपिक जिथे जिथे एक्सप्लेन केलेला आहे भाषा सूत्रांमध्ये, तिथे जेवढं एक्झाम्पल्स आलेली असतील ती सगळी एक्झाम्पल्स, त्याचा समास, त्याचा विग्रह आणि त्याचा समासन, त्या तिघांचीही रायटिंग प्रॅक्टिस करायची. त्यानंतर तिसरं, समानार्थक शब्दान विरुद्धार्थक शब्दान चित्वा लिखत. धड्याच्या खाली आलेले सगळे समानार्थी विरुद्धार्थी शब्द किंवा भाषा अभ्यास मध्ये आलेले, भाषा अभ्यासपत्र मध्ये आलेले समानार्थी विरुद्धार्थी शब्द आपल्याला नीट करायचे आहेत. इथे डू एज डिरेक्टेड, चेंज द व्हॉइस. पहिला आहे वाच्य परिवर्तन. लट लकार किंवा तत्वतू मधली सगळी वाक्य आपली असली पाहिजेत. त्वांत लेबंत वे रिमूव्ह करा. स्म काढा. भवांच्या जागी त्वम आणि त्वमच्या जागी भवान वापरा. वचन, चेंज द नंबर आणि चेंज द लकार. आणि रिमूव्ह कॉझल, निजंत म्हणजे कॉझल प्रयोजक, काढा किंवा वापरा. अशा प्रकारचे डू एज डिरेक्टेड आहे. या सगळ्याचा तुम्ही अभ्यास करा. आता केला नसेल तर, पण हे ऑप्शनला टाकण्याचं मी सजेशन देत नाही. ओके. हे सगळे पुस्तकातली सेंटेन्सेस येतात सगळ्या प्रकारची, त्याच्यामुळे ती तुम्हाला व्यवस्थित करता येतील. त्याचा तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. राईट ईच तालिका प्रॉपरली, अवॉइड कॅन्सलेशन फॉर तालिका रायटिंग, सॉल्व दिस क्वेश्चन विथ ऑप्शन अँड ड्रॉ तालिका विथ पेन. Then last section of the paper, that is a अपठितम for 8 marks. गद्यांशम पठित्वा कृती कुरुत. पहिला प्रोज येतो भाग, त्याच्यामध्ये पूर्ण वाक्याने उत्तर, प्रातिपदिकम लिखत, वाक्यम पुनर्लिखित्वा सत्य असत्य आणि त्यातल्याच एका वाक्याचा अनुवाद करा आणि विभक्त्यंत पद लिहा, कारक परिचयन करा. असे 6 टाइप्सचे क्वेश्चन्स विचारले जातात. 6 मधले तुम्हाला 4 लिहायचे असतात. तिथे तुम्ही विथ ऑप्शन पेपर सॉल्व्ह करायचे अपठित मध्ये. आणि पद्यांश मध्ये सर्वात आव्हानात्मक प्रश्न असं याचे वर्णन करता येते, कारण पूर्वी न अभ्यासलेले, न शिकलेले म्हणजे अपठित. 60 ते 80 शब्दांचा अभ्यासक्रमाबाहेरचा उतारा, आउटसाइड ऑफ द टेक्स्टबुक विचारला जातो. तो उतारा समजून सोडवायचा. प्रथम उतारा वाचायचा,
कठीण शब्द अंडरलाईन करायचे, उतार्याखालचे प्रश्न वाचा आणि सगळे प्रश्न सोडवा. हा, आपण अपठिताच्या सगळ्या कृती सोडवायच्या आहेत, ते ऑप्शनला सोडायचं नाही आहे. अपठित गद्य लिहिताना, कारक लिहिताना कर्ता, कर्म, करणम, संप्रदानम, अपादानम, कारकम लिखता इथे एक प्रश्न विचारला जातो, बरोबर. अधिकरणम असे सगळे शब्द व्यवस्थित लिहायचे. उदाहरणार्थ शालामचं कारक विचारलं तर शालाम इज द कर्म कारकम, हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. प्रातिपदिक लिहिताना ते नाम स्वरांत व्यंजनांत काय आहे ते पाहायचं आणि मूळ सर्वनाम ओळखायचं. उदाहरणार्थ अस्माकम हे अस्मत् सर्वनाम आहे, किंवा भानवे इथे भानू हे मूळ प्रातिपदिक आहे, हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. अपठित गद्य एकवाक्यानं उत्तरते येतं, प्रातिपदिकम लिखता येतं, वाक्यम सत्यम किंवा असत्यम लिखता येतं, माध्यम भाषा या सरलार्थम लिखता येतं, विभक्त्यांतपदम लिखत किंवा कारकम लिखत. आता हा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. हा एक शंकरा गणपतीवरचा एक पॅसेज आहे. काय ह्या पॅसेजवर काय आलं? कह महाभारतम लिखती, तर इथे उत्तर पहिलंच आहे, गणेशः महाभारतम लिखती. प्रातिपदिकम लिखत, मस्तके. मस्तके या शब्दाचं प्रातिपदिक काय आहे, जे मूळ शब्द काय आहे, मस्तक, मस्तकम असा आहे, मस्तक आहे. नंतर तस्मै याचं काय आहे प्रातिपदिक, तद हे प्रातिपदिक आहे. प्रातिपदिक म्हणजे मूळ शब्द. देवस्य या शब्दाचं मूळ प्रातिपदिक काय आहे, बोला. देव. भगवते याचं मूळ प्रातिपदिक काय आहे, भगवते या शब्दाचं मूळ प्रातिपदिक काय आहे, भगवत. भगवत, भगवान नाही. ओके, मूळ शब्द म्हणजे ज्याला विभक्ती प्रत्यय लागलेले नसतात तो शब्द म्हणजे मूळ शब्द. हा, पयांसी याचं मूळ प्रातिपदिक काय आहे, पयस. तर इथे मूळ प्रातिपदिक लिहायचं, नामाचं. नामाचं किंवा सर्वनामाचं विचारतात. सत्यम असत्यम पॅसेज वाचल्यानंतर पॅसेजचा रेफरन्स घेऊन ते वाक्य सत्य की असत्य म्हणजे वाक्य लिहायचं आणि पुढे सत्य की असत्य ते लिहायचं. सरळ अर्थ काय येतं, सरळ अर्थ पॅसेज मधलाच एक वाक्य देतात आणि त्याचा तुम्हाला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन द्यायचं. षष्टी विभक्त्यंत पदम, विभक्त्यंत पद लिहा. हा, विभक्ती विचारते, वाक्य दिलेलं जातं, त्यातलं अंडरलाईन केलेलं असतं आणि त्याचं ती विभक्त्यंत पद विचारलेलं असतं. हे कारकम लिखत. हा, वाक्य दिलेलं असतं, शब्द अंडरलाईन केलेला असतो आणि त्या शब्दाचं तुम्हाला कारक लिहायचं. तसे 6 प्रश्न विचारले जातात. ते 6 प्रश्न तुम्ही लिहायचे. 6 पैकी योग्य 4 प्रश्नांना 4 मार्क मिळतात. सो हा गोष्ट ऑप्शनला टाकायचा नाही. कारक कोणती आहेत, 6 कारक आहेत. कर्ता असेल प्रथमा विभक्ती, कर्म कारक द्वितीय विभक्ती, कर्ण कारक तृतीय विभक्ती, संप्रदान कारक चतुर्थी, अपादान कारक पंचमी विभक्ती, अधिकरण कारक सप्तमी विभक्ती, षष्टी विभक्ती कारक विभक्ती नाही. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे शब्द जे आहेत ना, कर्ता, कर्ता, कर्म, कर्ण, हे शब्द करेक्ट लिहिता तुम्हाला आले पाहिजेत, नाही तर दिले मार्क जातात आपले. आता ग्रीन अक्षरातले कारक आहेत सगळे. पहिलं, बालक हा कंदुकेने क्रीडांगणे केलं. ते क्रीडांगणे कुठलं कारक आहे सांगा, क्रीडांगणे. विभक्ती कोणती आहे, आधी विभक्ती ओळखायची. क्रीडांगणे विभक्ती कोणती आहे, प्रथमा द्वितीया कोणती विभक्ती आहे, तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी कोणती विभक्ती आहे क्रीडांगणे, सप्तमी. सप्तमी. पण तुम्हाला या क्रीडांगणे शब्दाचं कारक लिहायचं आहे. कारक कोणतं आहे सप्तमी विभक्तीचं, अधिकरण. अधिकरण कारकम असं त्याचं उत्तर येणार. हा, वृक्षात कोणती विभक्ती आहे, पंचमी. पंचमी. मग पंचमी विभक्तीचं कारक कोणतं, पंचमी विभक्तीचं कारक अपादान कारकम. हा, कवये कोणती विभक्ती आहे,
कवये. कवये विभक्तीचं कारक ओळखा. कवये विभक्ती कोणती आहे? कर्मकारकम. चतुर्थी. चतुर्थी विभक्ती. मग कारकाचं नाव काय चतुर्थी विभक्तीच्या? संप्रदानकारक. संप्रदान. संप्रदानम. तो हे सगळे कर्तृकारकम, कर्मकारकम, करणकारकम, संप्रदानकारकम, अपादानकारकम, अधिकरणकारकम. ओके, हे सगळे कारकांची नावं व्यवस्थित असली पाहिजेत. नंतर आ पार्ट आहे. अनसीन प्रोजचं सगळ्या टिप्स माझ्या सांगून झाल्यात. अनसीनचा अभ्यास कुठून करायचा वर्षभर ते मी नंतर बोलतो सगळ्यात शेवटी. आ पार्ट जो आहे, पद्यांशम पठित्वा. श्लोक येतो, दोन श्लोक येतात. एका श्लोकावर पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत, विशेषण विशेष्य, समानार्थक शब्द, विरुद्धार्थक शब्द असे प्रश्न असतात. आणि दुसरा जो श्लोक असतो त्याच्यावर जाल रेखाचित्र असतं, ते दिलेलं असतं, ते कम्प्लीट करायचं असतं. आता हा एक श्लोक आहे. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुती यस्य तं वंदे रघुनंदनम. तर रघुनंदनाचे दक्षिणे कहा वर्तते, कवीहि कं वंदते, समानार्थक शब्द लिखत मारुतीही. ओके, असं विचारतात. आणि मग दुसरा श्लोक जो आहे, शनैर पंथा शनै, हा बोर्डात येऊन गेलाय. शनै पर्वतमस्तके, शनै विद्या, शनै वित्तम, शनै पंच एतानि शनै शनै. तर रिकाम्या जागा हे देणार, ह्यातल्या 4 रिकाम्या जागा देतील, त्या तुम्हाला श्लोकाच्या आधारे भरायच्या आहेत. जाल रेखाचित्र हे जरा काही प्रॅक्टिससाठी श्लोक आहेत. हा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. हा दुसरा आहे. हा तिसरा आहे. हा चौथा आहे. हा घ्या. हे 2 श्लोक आहेत इथे. इथे पण 2 आहेत. हे जरा मी प्रॅक्टिससाठी म्हणून तयार केलेले श्लोक आहेत. त्याचा जरा प्रॅक्टिस करा, समजून घ्या अर्थ, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरच्या कृती विचारल्यात तर सोडवता येतात. हा एक श्लोक आहे. आपण येऊन गेलाय श्लोक. आपण श्लोक येऊन गेलाय बोर्डात. हा यायचा बाकी आहे. हा पण याचा पण स्क्रीनशॉट घ्या. आता अपठिताची तयारी करताना काय करायचं, दररोज नियमित सराव करायचा. दररोज 1 परिच्छेद आणि 2 श्लोक सोडवले पाहिजेत. आपण मुळात संस्कृतचाच अभ्यास ओव्हरऑल आपण बोर्ड बऱ्याचदा 9वीचा अभ्यास सुद्धा करताना असं करतो की एका विषयाला किती दिवस मिळतात वगैरे वगैरे. एका महिन्यावर परीक्षा आली किंवा 2 महिन्यावर परीक्षा आली की दिवस नसतो. 60 दिवस, मग 9 विषय, मग प्रत्येक विषयाला मला 3 दिवस मिळतात, 2 दिवस, असं बाकीच्या विषयांचा तुम्ही अभ्यास करू शकता. संस्कृत ही भाषा अशी आहे की ती तुमच्या दररोजच्या संपर्कात आली पाहिजे. दररोज तुम्ही तिच्या असोसिएशन मध्ये आल्या पाहिजे, बरोबर. म्हणून मिनिमम 40 to 50 मिनिट्स एव्हरी डे रायटिंग प्लस रीडिंग प्लस रेसिटेशन प्लस रायटिंग प्रॅक्टिस ग्रामर, असा तुम्ही दररोज संस्कृतच्या अभ्यासाचं स्वतःचं 1 तासाचं वेळापत्रक आखलं पाहिजे. असं होता कामा नाही की ह्या मंडेला संस्कृत केलं की पुढच्या मंडेला संस्कृतचं पुस्तक उघडलं जाणार. मी एक लँग्वेजचं सांगा, टायटल सॉन्ग सिरियल्सची आपली पाठ होतात, तर ते पाठांतराला बसता का तुम्ही? नाही, जाता येता म्हणजे इथून गेलात लिफ्ट पर्यंत, बाजूच्या टीव्ही घरातून ते टायटल सॉन्ग ऐकायला आलं, ग्राउंड फ्लोअरला पोहोचला तिथे ते टायटल सॉन्ग होतं. 5 मिनिटं चालल्यानंतर ट्युशनला गेलात, त्यांच्या बिल्डिंग मध्ये पण ते दुसऱ्या सिरीजचं टायटल सॉन्ग. अशी ती टायटल सॉन्ग दररोज ऐकता, कानावर पडतात आणि ऑटोमॅटिकली पाठ होतात, राईट. तर आपलं संस्कृतचा अभ्यास आपल्या कानावर पडण्यासाठी आपणच म्हटलं पाहिजे, आपल्या शेजारचे येऊन म्हटणार नाही. सो तुम्ही तुमच्या लँग्वेजच्या असोसिएशन मध्ये स्वतः जोपर्यंत येत नाही, स्वतः पुस्तक उघडत नाही, घडाघडा म्हणत नाही, लिहित नाही, तपासत नाही, तोपर्यंत तुम्ही संस्कृत मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकत नाही. हा ओव्हरऑल अभ्यासाचा नियम झाला. पाठांतर, लेखन, त्याशिवाय नो परफेक्शन. दुसरं, अपठिताची तयारी करताना जुनी टेक्स्टबुक्स रेफर करा. म्हणजे आत्ताची टेक्स्टबुक्स आहेत त्याच्या आधीची
1985 पासूनची सगळी टेक्स्टबुक रेफर करा, त्यातले प्रोज बघा, त्यातल्या पोएट्री बघा आणि ते सातत्याने वाचा. त्यातले समानार्थी शब्द काय आहेत, विरुद्धार्थी शब्द काय आहेत ते शोधा. आपल्याकडे अधिक टेक्स्टबुकांमधूनच आतापर्यंत आलेलं अनसीन आलेलं आहे आणि ह्या टेक्स्टबुकांमधलंच काही मधले पॅसेज श्लोक हे नवनीतच्या अपठित मध्ये आहे. नवनीतचं मार्केटिंग करतो याच्यातला भाग नाही, पण आयदर तुम्ही सतत संस्कृत वेगवेगळ्या प्रकारचं संस्कृत सीबीएसईच्या पुस्तक सीबीएसईची पुस्तकं पेपर सेटर करताना फार रेफर केली जात नाहीत आपल्याकडे, पण एसएससी बोर्डाची जुनी पुस्तकं 2012ला टेक्स्टबुक्स बदललीत 11, 12, 13 मध्ये. त्याच्यानंतर आता तुमची बदललेली पुस्तकं 17, 18 मध्ये आहेत. त्याच्या आधी 2005ला पुस्तकं बदलली होती. 2001ला 2000 किंवा 2001च्या दरम्यान पुस्तकं बदलली होती. आपल्याकडे 6 पुस्तकं तयार होतात. 8वी, 9वी, 10वी 100 मार्क संस्कृत, 8वी, 9वी, 10वी 50 मार्क संस्कृत. म्हणजे गेल्या 20-25 वर्षामध्ये जर 6 वर्षांनी पुस्तकं बदलली असं जरी म्हटलं तरी निदान 20-15 टेक्स्टबुक्स असतात जनरली कुठल्याही संस्कृत शिक्षकाकडे. तुम्ही ट्युशनला जात असतात, तुमच्या क्लास ट्युशन टीचर किंवा शाळेतल्या टीचर्स असतील किंवा तुमच्या स्कूलच्या लायब्ररीमध्ये जुनी टेक्स्टबुक्स असतील संस्कृतची, यू टेक दोज टेक्स्टबुक्स, झेरॉक्स काढा, तुमच्या संग्रही ठेवा, ती सातत्याने वाचा, त्यातली सुभाषित वाचा. तुम्हाला अपठितचे 8 पैकी 8 मार्क आरामात मिळतील. आणि लास्ट ओव्हरऑल शेवटच्या 2 मिनिटात आपण सेशन संपूया. सर्व धडे नीट वाचायचे, कृतीपत्रिकांमधले सगळ्या प्रश्नांचे अर्थ नीट समजून घ्यायचे. पाठांतराचे श्लोक असतील त्याचा लिहिण्याचा सराव करा. नाम, सर्वनाम, लकार हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. हे प्रिंट काढून तुमच्या संस्कृतच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर लावा, म्हणजे तुम्हाला 100 पैकी 100 मार्क आरामात मिळतील. कृतीपत्रिकेच्या अभ्यासाचा सराव, जेवढ्या जमतील तेवढ्या कृतीपत्रिका सोडवायच्या. लिहिताना अक्षर स्पष्ट, सुवाच्य, रिकामी प्रॉपर गॅप्स असले पाहिजेत. खोडलेल्या कॅन्सलेशन मुळात अवॉइडच करायचं. व्याकरणातले सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. हा, कृतीपत्रिका सोडवून झाली की ती परत तपासायचे. सर्व उत्तर तपासा. सर्व जालरेखा चित्रांच्या आकृती पेनने काढा. उत्तरांना पेन्सिलला अधोरेखित करा. पूर्ण तयारी करा. आत्मविश्वासाने पेपर लिहा. उत्तर कशी तपासायची, का तपासायचे मी तुम्हाला सांगतो. अगदी माझ्या हाताखालून गेलेले, ह्याच पुस्तकाचा अभ्यास केलेले माझ्या 2 विद्यार्थ्यांच्या अनसक्सेस स्टोरीज तुम्हाला सांगतो. लोक सक्सेस स्टोरीज सांगतात, मी अनसक्सेस स्टोरी सांगतो. माझी एक स्टुडंट होती घाटकोपरच्या शाळेत मी असताना, खूप हुशार पोरगी होती माझी. 8वी, 9वी, 10वी तिन्हीला पैकीच्या पैकी मार्क, म्हणजे मला तिला नाईलाजाने द्यावेच लागायचे. पहिल्या 10वीच्या पहिल्या सेमिस्टरला तिला 78 मार्क, 80 आउट ऑफ मी 76 मार्क दिले, कारण तिने 76 मार्काचाच पेपर लिहिला. तर तिला विचारलं पेपर डिस्कस करताना, बाई काय झालं, तू 4 मार्काचा पेपर का नाही लिहिला? अत्यंत गरीब वडील रिक्षा चालवायचे त्या मुलीचे, अत्यंत गरीब मुलगी. पण प्रत्येक वेळेला ना तिचं स्टार खराब असले माणसाचे की कसं होतं ते तुम्हाला उदाहरण देतो. एक उदाहरण म्हणून सांगतो. तुम्ही असे नसतात, पण आपले स्टार्स पण चांगले पाहिजेत, म्हणून त्याच्यासाठी आपण एफर्ट्स घेतले पाहिजे. सर माझं ना पेन संपलं शेवटच्या 5 मिनिटांमध्ये. माझे अनसीन पोएट्रीचे 4 मार्काचा प्रश्न सोडवायचा राहिला. माझं पेन संपलं, एकच पेन माझ्याकडे होतं आणि शेवटचे 5 मिनिटं कोणाकडे मागू म्हणून मी गप्प बसलो. म्हणजे तिने 76 मार्काचा पेपर लिहिला आणि 76 आउट ऑफ 76 मार्क तिने माझ्याकडून घेतली. हीच मुलगी पुढे जेव्हा अॅन्युअल एक्झामला गेली, पेपर लिहिला, सेंटरवरून मला फोन केला, सर माझा पेपर छान लिहिला, अमुक झालं तमुक झालं वगैरे वगैरे. आणि आपला एसएससी बोर्डाचा पेपर जवळजवळ 10-12 पानांचा असतो. एक पान उलटायचं राहिलं तिचं आणि ते पानामध्ये पोएट्री म्हणजे आपला सेक्शन 3 आहे, त्या पोएट्रीचा ते 2 मार्काचा जे नंतरचा प्रश्न येतो त्या प्रश्नाची तिने उत्तरच अटेम्प्ट केली नाही. ते 2 मार्काचा पेपरच तिने अटेम्प्ट केला नाही. बोर्डाच्या परीक्षेत तिला 98 मार्क मिळाले. म्हणजे ते 2 मार्क जर अटेम्प्ट केले असते, पानाला पान चिकटलं आणि पेपर तपासायला वेळ मिळाला नाही म्हणून ते 2 मार्काचं राहिलं. पुढे तिने 12वीला संस्कृत घेतलं, 12वीला 100 आउट ऑफ 100 तिला मार्क मिळाले. ओके. म्हणजे दुसरा माझा एक स्टुडंट आहे, म्हणजे हुकबी एक्का होता,
लॉकडाऊनचं शेवटच्या वर्षात त्याने संस्कृत म्हणजे तो 10वीला होता आणि तेव्हा त्या माझ्या शाळेत ते सेंटर होतं, कारण त्या वर्षी 1 वर्ष आपापली शाळा सेंटर आली होती. त्यामुळे माझ्याकडे पेपर सबमिट केले त्या एक्झामिनर्सने, म्हणजे जे सुपरवायझर होते, आणि मला माहित होता हा पहिल्या पुढून 5व्या बेंचवर आहे, मला माझा हुकमी हा ना, मी शिकवलेला मुलगा माझा, म्हणून मी त्याचा पेपर काढला आणि चेक केला तर जालरेखा कृती डायग्रॅम लिहिलाय आणि उत्तरच लिहिली नाहीये. 4 उत्तरं त्याने लिहिली नाही. टीचरला म्हटलं अरे ह्याने हा पेपरच सोडवलं नाही, उत्तर लिहिली नाही. म्हणाले मग आता बोलू का त्याला? म्हटलं नाही, नाव ही हॅज सबमिटेड पेपर, ही लेफ्ट द सेंटर. आता मी त्याचा टीचर असलो, मी त्या शाळेचा जरी प्रिन्सिपल असलो तरी मी दयामाया इथे दाखवणार नाही. तो 4 मार्क नाही 2 मार्काचं होतं, 4 रिक्त स्थानावर जालरेखा चित्रांमधल्या. ती गॉट 98, ते 2 मार्क त्याला मिळालेच. म्हणून पेपर सोडवताना अगेन अँड अगेन आपल्याला ते, मी टाइम स्लॉट मध्ये 15 मिनिटं दिले तर तुम्ही 25 मिनिटं पेपर तपासला पाहिजे, इतकं तुमचं रायटिंग स्पीड पाहिजे. आणि रायटिंग स्पीड कधी येतं? जेव्हा आपला कॉन्फिडन्स असतो आणि परफेक्शन असतो तेव्हा. सो ह्या सगळ्या टिप्स यू आर सो लकी, तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे आणि तुम्हाला ही जनरली सगळी लेक्चर्स आम्ही डिसेंबर मध्ये घेतो मुलांची, तर तुम्हाला ते सप्टेंबर मध्ये लेक्चर ऐकायला मिळालंय की तुम्ही ह्या लेक्चरच्या गाईडलाईन्सच्या मानाने वर्षभर राहिलेल्या 5-7 महिन्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता आणि नक्की तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळू शकतात, अनलेस अँड अंटिल यू टेक द एफर्ट्स. थँक्यू व्हेरी मच. शुभास्ते पंताना संतू, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला काही डाऊट असले तर विचारा. आय एम फ्री टू गिव्ह द आन्सर्स. We can conclude the session now. ओके, कुणाला काही डाऊट आहेत? विहान, गौरी, वैष्णवी. Thank you so much, sir, for such a detailed explanation with examples how the question will be asked and how students should write the answers. So, after your guidance, I am sure that facing hesitation of board exam will be reduced in the students. Thank you so much, sir. ओके, थँक्यू. थांबूयात. Yes.